So looking forward to seeing you on 3rd, 4th and 5th, or at least 1 or 2 days of the 3 days very soon. Okay, Amar, तू बराच वेळ घेतलास. Okay. So today's session, let me welcome the newcomers. Newcomers किती आहेत? हात वर करा. न्यूकमर मागे बसवलंय तुम्ही, पुढे बसवलं पाहिजे. Okay. And the guest. So the methodology for today's session is adult learning method, andragogy. So you will be talking more than me and discussing much more on the table, sharing your knowledge, wisdom, and I'll facilitate the entire process to come out with something useful. So adult and active learning. Active अशासाठी की तुम्ही जे काय विचार विनिमय कराल ते घरी जाऊन तुम्ही इम्प्लिमेंट कराल अशी अपेक्षा आहे. So as I said, I'll be sharing some concepts and ideas through some slides, but from there on you will take over and discuss and come up with further ideas. Okay? So there will be some group exercises also, and then an open house. That means after you discuss something and come out with some output on the table, we'll open the house and we'll have a mastermind discussion here. Okay, there will be some takeaway breaks in between so that तुम्ही काय मध्ये तुम्हाला काय टेकअवेज मिळाले हे पण डिस्कस करत जाऊ. 29 मिनिट ब्रेक किती वाजता? 3:30 वाजता. सॉरी, लंच ब्रेक नाही आहे. So quickly for the new members, TLC's mission has always been helping each other to grow and succeed by sharing our knowledge, experience and resources. So हे सतत आपण गेले 21 वर्ष चालू आहे आणि this is how TLC is continuously moving forward. But mission is one thing and moving forward along with the values is another. So values या TLC जे आहेत which is taking us ahead towards our vision are of course knowing by doing. So implementation जे अमरने rightly सांगितलं आणि I think every city is taking up this thing की implementation वर जास्त focus करायला पाहिजे because you only know when you do things. And when you do things, you can teach. And when you teach, you learn more. So learning by teaching. So they are linked. And when you teach and share knowledge, you create ripples. And आपण सगळ्यांना ripples create करून आपण we have to excel and go beyond it. So that is how the entire core value, this is our operating system actually, TLCG. And of course our vision this year, by 2030 we will reach 10,000. And it's a treadmill effect. काही येतात काही सोडतात. So finally 2030 मध्ये फेब्रुवारीमध्ये किती असतील तर 10,000 लोक असायला हवीत. So that is the entire game plan, but हे सगळं बांधलं आहे आपल्या कोर पर्पजने आपल्या. And the core purpose is to empower the Indian entrepreneur to succeed. हे सगळं करून जर आपलं इंडियन एंटरप्रेन्योर जे इथे तुम्ही बसलात आणि सगळीकडे आहात ते सक्सीड नाही झाले तर काय फायदा नाही. अँड दॅट इज वाय आपला जो प्रयत्न आहे हा सगळा लिडरशिपवरती येतो. कारण फायनली इट्स अबाउट लिडरशिप विच डिसाइड्स वेदर यू विल सक्सीड ऑर नॉट. अँड दॅट इज द रिझन वी हॅव दिस कॉमन सेशन्स एव्हरी क्वार्टर टू एनेबल यू टू इम्प्लिमेंट वॉट एव्हर लर्निंग इन TLC आर देअर आणि टेक द बिझनेस फॉरवर्ड. सो दॅट इज क्विकली. पण हे सगळं करताना वी आर क्रिएटिंग एन इकोसिस्टम. आणि त्या बॅकएंडला हे सगळं तुम्हाला जे दिसतं त्या बॅकएंडला बरंच काम चालू असतं. जसं ॲडमिन टीम्स करिक्युलम टीम्स बरंच काय करत असते. तर अनेक गोष्टी ज्या घडत असतात. फॉर एक्झाम्पल यू कॅन सी हिअर की यू आर ॲट द सेंटर बट सो मेनी थिंग्स आर हॅपनिंग बिहाइंड यू. म्हणजे बॉन्डिंग इव्हेंट्स होत आहेत, लर्निंग सेशन्स होत आहेत, अवॉर्ड्स आहेत, विजयपद आहे, सर्वोत्तम आहे, एक्झिबिशन आता ऋषिकेशने सांगितलं, ऑडिट्स होतात, मेंटरिंग, युनिफॉर्म, वेबसाईट, थीम्स, अनेक गोष्टी एक
अराउंड 25 ते 30 गोष्टी बॅकएंडला चालू आहेत. दॅट इज हाऊ वी आर क्रिएटिंग दिस एंटायर इकोसिस्टम फॉर यू वी TLC टू थ्राईव्ह ॲज अ कम्युनिटी. मगाशी कोणीतरी म्हटलं, मंदारने म्हटलं की सिटी हेड ट्रान्सफरिंग टू अमर द नेक्स्ट सिटी हेड. इट इज नॉट सिटी हेड, इट इज सिटी ओनर. प्लीज बी करेक्टेड की हेड इज अ पोझिशनल पॉवर आणि TLC मध्ये पोझिशनल पॉवरच नाही आहे, कारण देर इज नो पोझिशन हिअर. एव्हरीबडी इज अन ओनर. सो ॲडमिन ओनर, सिटी ओनर, विजयपथ ओनर, बिकॉज ओनर इज ए पर्सनल पॉवर. तुम्ही जेव्हा तुमची पर्सनल पॉवर एक्झिबिट कराल तेव्हाच तुम्ही लोकांना इन्फ्लुएन्स कराल. TLC मध्ये देर इज नो स्टाफ, देर इज नो कॉर्पस. इथे प्रत्येक व्हॉलेंटियरच करतो ना, आणि व्हॉलेंटियर करतो म्हणजे ही ओन्स अप दॅट जॉब. सो इट्स ऑलवेज अबाउट ओनरशिप. आणि जेव्हा आपण ओनरशिप घेतो तेव्हा ट्रू लिडरशिप एक्झिबिट होते. तेव्हा हेड म्हणून तुम्ही तुमच्या बिझनेसेसमध्ये सुद्धा CEO, MD, BMD म्हणत असं स्वतःला, पण नोबडी इज फॉलोइंग यू बिकॉज यू आर एन MD, और इफ दे आर फॉलोइंग यू, दे आर फॉलोइंग यू जस्ट बिकॉज अबाउट युअर पोझिशनल पॉवर. देअर हार्ट इज नॉट विथ यू. इट्स ओनली वेन यू हॅव द पर्सनल पॉवर. वॉक द टॉकने पर्सनल पॉवर येते, आणि वॉक द टॉक केल्याने इन्फ्लुएन्स होतो, आणि इन्फ्लुएन्स झाल्याने इन्स्पायर होतात लोक, आणि इन्स्पायर झाले तर दे वुड लाईक टू बी विथ यू, अँड देन अट्रिशन इज लेस. सो आपण ओनरशिप या भाषेतच बोलायला पाहिजे. देर इज नो पोझिशनल पॉवर इन TLC. TLC हॅज रोल्ड आउट लास्ट इयर 10 हाय इम्पॅक्ट प्रोग्राम्स, आणि ते वेगवेगळ्या स्टेजेसला आहेत फॉर द सेक ऑफ न्यू कमर्स आणि ओल्डसाठी. ॲज अ रिव्हिजन आय विल जस्ट गो थ्रू देम क्विकली. एक तर आपलं ऑनगोईंग आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, जो आता अब्बासने एक्सप्लेन केलं ते तर आपलं चालूच असतं. TLC इज इक्वल टू क्वालिटी हा ब्रँड मागच्या वर्षी लॉन्च केला, आणि प्रत्येक सिटीत ते आता पसरते. सो देर आर लॉट मेनी आउटसाइड TLC कम्युनिटी पीपल हू आर ऑल्सो वॉन्टिंग टू हेल्प अस, अँड दे आर हेल्पिंग अस इन दिस प्रोसेस. सो TLC इज इक्वल टू क्वालिटी हा सर्वोत्तम प्रोग्राम रन होतो आहे. TLC क्वालिटी म्हणजे प्रत्येक TLC हा क्वालिटीसाठी शुड बी नोन. And quality is not only about the product, it is about everything, all the processes, all the quality leadership, quality financial management, quality sales and marketing, quality strategy, everything together is quality sarvottam. And then Lakshya 1000P हा प्रोग्राम आपण लॉन्च केला. सो 1000 पेटंट्स 2030 पर्यंत आपल्याला फाईल करायचे. दॅट इज टू ड्राईव्ह इनोव्हेशन इन TLC. And then there is ripple empowerment. That means we will empower the ripples to be strong, because TLC will grow only when the ripples are stronger. Ripple म्हणजे जे लोएस्ट लेवलला TLCच्या लॅडरमध्ये ॲक्टिव्हिटी होते ग्रासरूट लेवलला, ती आपल्याला स्ट्रेंथन करायची आणि करतोय आपण. हा एक कम्युनिटी स्पिरिट स्कोर. म्हणजे इट इज वन थिंग टू बेनिफिट फ्रॉम TLC अँड डू वेल इन बिझनेस, अँड अनदर इज टू कॉन्ट्रीब्यूट टू द कम्युनिटी. सो कम्युनिटीचा स्पिरिट स्कोर म्हणजे हाऊ मच आर यू कॉन्ट्रीब्युटिंग, याचा मेजरमेंट करायचा आपण प्रयत्न करतोय. थोडासा पूर्ण सक्सेसफुल झालं नाही आहे सगळ्या सिटीजमध्ये, पण काही सिटीजमध्ये सक्सेसफुली हे राबवलं गेलं आहे. देन लाईट हाऊसेस. दॅट मीन्स TLC विल ग्रो ओनली वेन देर आर लाईट हाऊसेस, बीकन्स पीपल विल सी अँड वॉन्ट टू जॉईन TLC. सो प्रत्येक सिटीमध्ये देर आर आयकॉन्स और लाईट हाऊसेस. दोज कंपनीज have to be identified and promoted so that other companies will want to join them, want to take direction from them. So our lighthouse programs assessment चालू आहे सध्या. So we will very soon identify those lighthouse companies. This is a new thing which we have yet to kick off. Best practices, innovation and technology BIT program. That means आपल्या TLC कम्युनिटीमध्ये जसं वाढत चाललंय, प्रत्येक कंपनीत काही ना काहीतरी बेस्ट प्रॅक्टिसेस चालू असतात. त्या सगळ्या विजिबल करायला पाहिजेत, त्या सगळ्या एकत्रित आणायला पाहिजेत, आणि त्या कुठेतरी एका प्लॅटफॉर्मवर रिपॉझिटरीमध्ये एक्झिबिट करायला पाहिजेत. सो दॅट पीपल कॅन कन्सल्ट ईच अदर, शेअर टेक्नॉलॉजीज, शेअर न्यू थिंग्स, आणखी टुगेदर वी इनोव्हेट अँड डू बेटर इन आवर बिझनेसेस. हा गुड ओल्ड प्रोग्राम आहे DSI, त्याला जरा नवीन अवतारमध्ये आपण पुटअप करतोय. पण दिस इज गोइंग टू बी अ कल्चर ऑफ TLC, बिकॉज फायनली TLC मध्ये आपण येतोय ते चेंजसाठी. सो एव्हरीथिंग इज अबाउट चेंज मॅनेजमेंट. चेंज हा ओव्हरनाईट होत नाही, तो थोड्या प्रमाणातच व्हावं लागतं. त्यामुळे डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट करत आपल्याला चेंज घडवायचा आहे आपल्या बिझनेसमध्ये. आणि सो दिस बिकम्स अ फाउंडेशन फॉर वॉट एव्हर वी आर डुईंग इन TLC. Very recently we launched this andragogy based learning. That means we realized that to improve implementation and improve our businesses, we need to focus more on andragogy than pedagogy.
Pedagogy is something which we learn from school, the way we learn in school and college. But we want to shift to andragogy where your wisdom, your business relevance comes to fore. That is where we will address those things. Case study method आपण लॉन्च केली आणि ती अजून स्ट्रेंथन करायची आहे बिकॉज ॲडल्ट्स लर्न बेटर बाय स्टडिंग केसेस. सो केस स्टडी मेथड. आणि फायनली हा एक नवीन प्रोग्राम आपण डिझास्टर इमर्जन्सी मॅनेजमेंट क्रॅक टीम्स. एव्हरी सिटी विल शुड हॅव वन टीम जो प्रत्येक TLCला कोणाला तरी काहीतरी कलॅमिटी आली, काही प्रॉब्लेम आला, कोण एखादं TLC मधलं सिनियर TLC एक्सपायर झाला किंवा ॲक्सिडेंट झाला काय, सो दिस क्रॅक टीम विल गो इन अँड हेल्प सपोर्ट देम. सो ही सपोर्ट सिस्टीम पण आपल्याला डेव्हलप करायची आहे नवीन वर्षात. सो दीज आर द हाय इम्पॅक्ट प्रोग्राम्स विच आर सम आर रोल्ड आउट, सम आर टू बी रोल्ड आउट. ओके, लीडरशिप सेशन्स हॅव बीन गोईंग फॉर द लास्ट 10 years. सो ते कंटिन्युअसली चालूच असतात. पण मी जनरली मागच्या सेशनमध्ये काय झालं किंवा मागच्या 2 सेशनमध्ये काय झालं याचा थोडासा क्विक रिकॅप घेतो सो दॅट इट गिव्ज अ कॉन्टेक्स्ट फॉर द रनिंग सेशन. आणखी 3 महिन्याचं सेशन होत असल्यामुळे जे रनिंग मेंबर्स आहेत ते पण थोडासा त्यांना विसर पडला असतो काही गोष्टीचा. सो इट इज अ गुड थिंग टू गेट ऑन बोर्डेड अगेन. सो आय स्टार्ट विथ अ सिम्पल लॉजिक दॅट जेव्हा हा मला प्रश्न पडतो नेहमी की वाय डू TLCs लॅग इन इम्प्लिमेंटेशन ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस इवन वेन दे आर फॉर देअर बेनिफिट. म्हणजे आपल्याला माहिती आहे फायदा होतो पण कळतं पण वळत नाही, असं का होतं. अँड आय फाउंड आउट देर आर 8 reasons. And these are the reasons because of which this happens. And so you can see that it is a survival mindset. When we start our business, we get into the survival mode and that becomes our DNA. Survivalच मध्ये mode मध्ये राहतो आपण. आणि त्यामुळे फाउंडर सेंट्रिक वी स्टार्टेड आवर बिझनेस अँड वी फील दॅट वी आर द बेस्ट इन द कंपनी अँड सो फाउंडर सेंट्रिक वर्किंग होतं. कुठच्याही इम्प्रुव्हमेंटमुळे इमिजिएट ROI मिळणार नसतो, त्यामुळे आपण त्या लॉंग टर्म गोष्टींकडे बघत नाही. आणि कल्चरली त्यामुळे आपण रिॲक्टिव्ह होतो. म्हणजे प्रोॲक्टिव्ह विचार करायला वेळच मिळत नाही, कारण जे आहे ते समोर त्याला आपण रिॲक्ट करत जातो. त्यामुळे लर्निंग तर लांबचंच राहिलं. सो स्ट्रक्चर्ड लर्निंग होत नाही जे आता TLC प्रोव्हाइड करत आहे. अकाउंटेबिलिटी कल्चर नसतं कारण वी आर द बॉस. त्यामुळे TLC मध्ये वी आर क्रिएटिंग दिस अकाउंटेबिलिटी कल्चर थ्रू द रिपल्स. आणि असं होतं की स्वतःला कोण अकाउंटेबल असल्यामुळे सेल्फ मोटिवेशन कमी लोकांना असतं. सो दे आर वेटिंग फॉर सम पिअर प्रेशर फॉर टू ॲक्च्युअल गेट ॲक्टिवेटेड. आणखी एक्झिक्युशन बँडविड्थ नसते. हे सगळं जरी असलं तरी मग सेकंड लाईन तेवढी पुरेशी नसते. त्यामुळे आहे तो बिझनेस करायचा का नवीन इम्प्रूव्हमेंट करायची अशा सगळ्या ह्याच्यात आंतरप्रिनर अडकलेला असतो. पण ह्याच्यात एक कॉमन फॅक्टर जो मला लक्षात आला तो आहे कल्चर. तुम्ही बघितलं प्रत्येक ठिकाणी माइंडसेट कल्चर ह्याच गोष्टी दिसत आहेत. अँड सो वी डिसाइडेड अ फ्यू मंथ्स बॅक की वी विल फोकस मोर ऑन कल्चर इन दिस लीडरशिप series, and that is why this is I think the 3rd session on culture. So understanding what is culture, what is our culture, what can we do about that, how do we leverage the cultures or migrate from the one culture to another culture to grow and expand. ओके, सो ह्या सगळ्या 8 इश्यूजमध्ये कनेक्शन पण आहे. त्यामुळे एकामुळे दुसरं होत नाही, कारण मी सर्वायवल माइंडसेट त्यामुळे मी फाउंडर सेंट्रिक आहे, फाउंडर सेंट्रिक म्हणून मी दुसरं काही करत नाही, असं सगळं कनेक्टेड आहे. अँड सो वी सेट व्हॉट इज दिस नेमकं कल्चर म्हणजे आहे काय. सो आय ट्राय टू स्लाइटली डिफाईन इट इन सिम्पल वेज. सो इट इज अन इनविजिबल फोर्स शेपिंग द वर्कप्लेस बिहेवियर. आपण ब्रॉडली कल्चर म्हणतो पण ॲक्च्युअली इट इज अबाउट द बिहेवियर, द वे पीपल बिहेव विथ इच अदर, विथ द कस्टमर ऑर अदर स्टेक होल्डर्स. आणि की हे कशाने डिफाईन होतं ते शेअर्ड व्हॅल्यूज, म्हणजे ज्या काय कंपनीच्या व्हॅल्यूज आहेत किंवा जे एम्प्लॉईज आहेत त्यांना त्या व्हॅल्यूज सिस्टीममध्ये जे अलाईन झालेले आहेत, त्यांना जे काही बिलीफ्स आहेत, त्यांचे जे काही प्रॅक्टिसेस आहेत, त्यांनी हे इनविजिबल कल्चर और बिहेवियर तयार होतं. आणि दुसरं दॅट इट सेल्फ इन्फ्लुएन्सेस द बिहेवियर इन द कंपनी. त्यामुळे एखाद्या कंपनीचं इनोव्हेटिव्ह कल्चर आहे म्हणजे तिथे त्या पद्धतीचा बिलीफ असतो की आपल्याला जर ग्रोथ करायची आहे तर इनोव्हेशन झाल्याशिवाय होणार नाही. आणि असं सगळ्यांना ज्यांना बिलीफ आहे ती सगळे लोक एकत्र येतात आणि तसं कल्चर तयार होतं. कमांड अँड कल्चर तयार होतं, एम्प्लॉई सेंट्रिक कल्चर होतं. आय विल शो यू अ फ्यू कल्चर्स विच वी डिस्कस लास्ट टाइम. बट वाय इट मॅटर्स, बिकॉज इट शेप्स द बेसिक कंपनीज फाउंडेशन अँड दॅट इज हाऊ थिंग्स मूव्ह. सो आपल्याला जे वरती दिसतं ना ते फक्त बिहेवियर दिसतं, पण ते खाली जे असतात ते नॉर्म्स असतात, ते डूज अँड डोंट्स ऑफ दॅट कंपनी, अँड दे कम फ्रॉम सम अझम्पशन्स.
अझम्पशन म्हणजे सेल्स अँड मार्केटिंगवरतीच फोकस करायला पाहिजे, त्याशिवाय बिझनेस वाढणार नाही, असं जर अझम्पशन असेल तर एव्हरीथिंग इज ओरिएंटेड टुवर्ड्स दॅट. आणखी एम्प्लॉई सेंट्रिसिटी, प्रॉफिट सेंट्रिसिटी कधीच मागे पडते, फक्त टॉप लाईन सेंट्रिसिटी पुढे येते. सो प्रोज अँड कॉन्स आहेत, म्हणजे दिस इज नथिंग गुड ऑर राईट ऑर रॉंग अबाउट दिस, बट दिस इज हाऊ कल्चर्स गेट फॉर्म. मी जरा बरोबर जातोय कारण वी आर ॲक्च्युली गेटिंग इन टू दॅट कल्चर थिंग. बट फायनली आय डिवायडेड द एंटायर कल्चरल गेम इन टू 4 आस्पेक्ट्स. वन इज द क्लॅन कल्चर, म्हणजे फॅमिली कल्चर. जनरली जेव्हा आपण चालू करतो आपला बिझनेस तेव्हा वी आर स्मॉल अँड सो एक फॅमिली लाईक ॲटमॉस्फिअर असतं, किंवा फॅमिलीजच चालू करतात त्यामुळे ते एक फॅमिली कल्चर, त्याला आपण क्लॅन कल्चर म्हणतो. हायरार्की कल्चर इज नॉट लिटरली हायरार्की, इट इज अबाउट सिस्टीम ड्रिवन. That means there are systems in place and people work as per the systems. There are lots of controls there. And advocacy is about innovation. It is about people think innovatively, new product development होत असते, variety of products तयार होत असतात. So everything is about innovation. And fourth is the market culture, that means results. Profitability काय आहे, business कसा वाढतोय. So there is nothing wrong again in this, but we will fall somewhere in one of these. And we did an exercise to identify in which culture we really land into. But if you have to grow, you have to go towards market culture in retaining or maintaining your existing culture. पण मार्केट कल्चर जायचं असेल तर त्याला अनेक मार्ग आहेत. एक मार्ग आहे म्हणजे तुम्ही फॅमिली कल्चर असाल तर तुम्हाला सिस्टीम्स अँड प्रोसेसेस चांगले व्यवस्थित लावून रिझल्ट मिळवायचा एक मार्ग आहे, किंवा तुम्हाला नवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करून व्हरायटी डेव्हलप करून रिझल्ट मिळवायचा एक मार्ग आहे. सो यू माइट बी इन द फॅमिली कल्चर ॲज वी स्टार्टेड स्मॉल, बट यू कॅन गो दिस वे ऑर दिस वे. If you are already getting results but you're not able to sustain those results and you feel that you need to work on people so that they remain with you, then maybe you have to go उलटा. असं पण जायची वेळ आहे, किंवा असं पण जायची गरज आहे की रिझल्ट मिळतात पण ते सस्टेन होत नाहीत, आणि कारण सिस्टीम्स नाही आहेत, आणि सिस्टीम्स करायला आपल्याकडे चांगली माणसं राहिली पाहिजेत. म्हणून आपण असं पण ह्या डायरेक्शनमध्ये पण जाऊ शकतो. अँड देन दिस वे अँड दॅट वे असं पॉसिबल मायग्रेशन असेल. सो यू हॅव टू फर्स्ट डिसाइड इन विच कल्चर सेगमेंट यू आर अँड देन decide which way you have to, which direction you have to migrate and which route you have to take. So याच्यावर आपण अभ्यास केला. पण या कल्चरमध्ये ना कॉम्पिटिंग व्हॅल्यूज आहेत, म्हणजे वन वर्क्स अगेन्स्ट अनदर. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल क्लॅन और फॅमिली कल्चर आणि हायरार्की कल्चर इज इंटरनल फोकस. हे बिझनेसच्या आतमध्ये फोकस जास्त आहे इथे. तू लोकांना सांभाळणे, टीम वर्क करणे, त्यांचं हवं नको ते बघणे, त्यांची ट्रेनिंग डेव्हलप करणे, त्यांची स्किल्स किंवा सिस्टीम्स लावणे. सो हे इंटरनल फोकस आहे. पण आपल्याला जर रिझल्ट हवे असतील विच इज नीड्स एक्सटर्नल फोकस. दॅट मीन्स मार्केट्स काय जातात, कुठे जात आहेत, टॉप लाईन कशी आहे, बॉटम लाईन कशी आहे, किंवा आपण इनोव्हेट काय करतोय, नवीन इनोव्हेशन काय करतोय. सो दॅट बिकम्स एक्सटर्नल फोकस. सो दे आर ऑल कॉम्पिटिंग. सो इट इज difficult to migrate from one to another. It takes time, and so it is going to 3 to 4 years at least to get some success. So you might लवकरच चालू करणं गरजेचं आहे एकदा रिअलाइज झाल्यानंतर. फॅमिली लाईक ॲटमॉस्फिअर असेल किंवा तर फ्लेक्झिबिलिटी असते, आणि फ्लेक्झिबिलिटीमुळे इनोव्हेशन सोपं होतं. हायरार्की असेल तर सिस्टीम चांगल्या लागतात पण, आणि स्टॅबिलिटी येते, पण त्या सिस्टीम्स एवढा कंट्रोल जास्त वाढला तर इनोव्हेशन मार खातं. इनोव्हेशन अँड कंट्रोल आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सो there has to be a right balance from migrating from one to another and to see what really is going to work for us. सो आपण नंतर एक एक्सरसाइज केला आणि वी स्टार्टेड विथ TLCचंच कल्चर काय आहे हे स्टडी करायचं, आणि त्याचे कोर व्हॅल्यूज काय आहेत आपण कोर डिस्कवरी केला. आपण एक 4 व्हॅल्यूज ज्या आहेत आपल्या त्यांना घेऊन आपण एक ट्रस्ट फ्रेमवर्कमध्ये टाकलं की या खरोखर ह्या व्हॅल्यूज पद्धतीने लोक बोलतात का, काय नुसत्याच कुठेतरी पाठीवर लावलेल्या व्हॅल्यूज आहेत किंवा स्लाईडमध्ये आहेत. लोक त्यांच्या लिहिण्या वागण्यातनं, व्हॉट्सॲपमधनं, मेल्समधनं रिफ्लेक्ट होते का, डिसिजन मेकिंगला उपयोगी होते का, ॲक्शन्ससाठी उपयोगी होतं का, ॲक्शन्स दिसतात का त्या व्हॅल्यूवरती बेस्ड, त्याला अप्रिसिएशन किंवा रिवॉर्ड्स त्या व्हॅल्यू बेस्ड होत आहेत का, आणखी स्टोरीज निर्माण होत आहेत का त्या व्हॅल्यूच्या बेसिसवर. सो दीज आर द ट्रस्ट फ्रेमवर्क और टेस्ट, ॲसिड टेस्ट बाय विच यू कॅन टेस्ट वेदर युअर व्हॅल्यूज आर व्हॉट यू आर स्टेटिंग. सो आपल्या ह्या 4 व्हॅल्यूजना आपण याच्यातनं टेस्टमधनं घातलं, आणि असं लक्षात आलं की फॅमिली लाईक
कम्युनिटी म्हटली ना TLC की इट इज अ फॅमिली. वी ट्राय टू बी रिमेन क्लोज ॲज अ फॅमिली इन स्मॉल रिपल्स, इन सिटी फॉर्म अँड अगेन ॲट अ ब्रॉडर लेवल. बट वी ट्राय टू रिमेन in a clan type of culture and which is good for a community. However, we need results. आपल्याला रिझल्ट्स हवेत. म्हणजे तुमचं, कारण आपला कोर पर्पजच आहे टू एम्पॉवर इंडिया अंडर टू सक्सीड. सो रिझल्ट्स हवे असले आणि एका साईडला कम्युनिटी ॲटमॉस्फिअर असेल तर काय करायला पाहिजे. सो एक पद्धत आहे, आपण काय करतोय की सिस्टीम्स लावतोय. आपल्या TLC मध्ये जे करिक्युलम आहे त्यात बऱ्याचशा सिस्टीम्स आणि प्रोसेसेस आपण आहेत. तर ह्या मार्गाने आपण जायला बघतोय टू गेट रिझल्ट्स. आणि दुसरा मार्ग जो आपल्याला अडॉप्ट करायचा आहे आणि तो जर सुरू केला आहे आपण, तो आहे IP1000 आणि आयडिया लॅब्स. याच्यातनं की इनोव्हेशनच्या मार्गाने पण रिझल्ट्स कसे मिळवता येतील. सो हे 2 कल्चरल मायग्रेशन्स TLCच्या कम्युनिटीमध्ये आपण करायचा प्रयत्न करतोय. दिस इज हाऊ वी आर गोइंग टुवर्ड्स गेटिंग रिझल्ट्स. सिमिलरली तुम्हाला तुमच्या कंपनीत पण करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण हा एक्सरसाइज केला की आपले जे 6 लिव्हर्स आहेत बिझनेसचे, प्रत्येक लिव्हरमध्ये आपल्याला कल्चरल एलिमेंट किंवा व्हॅल्यू एलिमेंट शोधायचं आहे. की नेमकं लिडरशिप म्हटलं तर इंटिग्रिटी आहे का कंपन्यांमध्ये, कुठच्या कंपन्यात इंटिग्रिटी ह्याला महत्त्व दिलं जातं, करेजला महत्त्व दिलं. अशा आपण 10 व्हॅल्यूज प्रत्येक लिव्हरच्या काढल्या आणि त्याची आपण तुम्हाला होमवर्क दिलं होतं की त्याची तुम्ही काढा, की त्यातनं तुम्हाला तुमचं व्हॅल्यू सिस्टीम काय किंवा व्हॅल्यूज काय त्या कळतील आणि त्या बेसिसवर कल्चर आयडेंटिफाय करता येईल. सो वी अप्लाइड दॅट, ॲसेस केलं आपण ते आणि त्यांनी आपण आपलं आयडियल कल्चर काय आहे हे डिफाईन केलं. आणि देन द जर्नी स्टार्ट्स देअर. हाऊ डू यू ॲज अ लीडर नाव अलाइन पीपल टुवर्ड्स व्हॉट कल्चर यू वॉन्ट टू गो टुवर्ड्स. बिकॉज इट इज अबाउट शिफ्टिंग ऑफ बिहेवियर कन्सिस्टंटली ओव्हर अ पिरियड. सो यू हॅव टू बी कॉन्शियस और माइंडफुल ऑफ दॅट. माझ्या प्रत्येक TLC सेशनमध्ये मी मिशन विजन व्हॅल्यूज हे दाखवतो. किती तुम्ही जुने झाला तरी ते दाखवणार आहे. बिकॉज आपल्याला ते इम्बाईब करायचं. झोपेतनं उठलं तरी तुम्हाला तुमची मिशन विजन व्हॅल्यू काय कळली पाहिजे TLCची, आणि तशी तुमच्या कंपनीची पण तुम्हाला माहिती पाहिजे. दॅट इज वेन यू आर रिअली बिलिव्हिंग इन दोज व्हॅल्यूज. ओके, नाव ह्या 4 कल्चरमध्ये देर इज वन फ्लिप साईड ऑल्सो. टू मच फॅमिली कल्चर, क्लॅन कल्चर कॅन ब्रिंग इन कॉम्प्लेसन्सी. कारण आपण मग मिडिओक्रेसी चालवणार, कोणाला काढणारच नाही किंवा काही असेसमेंट थोडीशी फ्रीली करणार, त्यामुळे कॉम्प्लेसन्सी येऊ शकते. त्यामुळे देर आर गुड थिंग्स अबाउट फॅमिली कल्चर, बट दिस इज टू बी समथिंग विच यू हॅव टू बी अवेअर ऑफ कॉन्शियस की कॉम्प्लेसन्सी नाही येते आपल्या बिझनेसमध्ये किंवा कंपनीत. ॲडोक्रेसीमध्ये केओस नको. म्हणजे दररोज काहीतरी नवीन माणूस काहीतरी विचार करून आणतो, पण त्याचं पुढे काय होत नाही. देन इट इज ऑल केओटिक. सो आपल्याला वाटतं आपण काहीतरी नवीन विचार करतोय, पण त्याचं रिझल्ट किंवा बिझनेसमध्ये काय कन्व्हर्जन होत नसेल, देन इट इज केओस, इज वेस्ट, इट इज नॉईज. कारण प्रत्येक आयडिया ही बिझनेस रिझल्टमध्ये जाईल असं नाही. यू हॅव टू हॅव अ सिस्टीम टू डिस्टिल दोज आयडियाज अँड कम आउट विथ व्हॉट विल मेक बिझनेस सेन्स. आणि टू मच कंट्रोल इन हायरार्की विल किल इनोव्हेशन. त्यामुळे हायरार्की और सिस्टीम्समध्ये पण तुम्हाला कॉन्शियस राहिलं पाहिजे की हाऊ मच कंट्रोल यू हॅव टू कीप, हाऊ मच एम्पॉवरमेंट हॅज टू बी देअर, हाऊ मच इनोव्हेशनला स्कोप दिला पाहिजे. आणि मार्केटमध्ये असं रिस्क असं येतं की ॲट एनी कॉस्ट, मग एथिक्स पण बाजूला राहतील, पीपल व्हॅल्यूज पण बाजूला राहतील, आणखी रिझल्ट मिळवायचा प्रयत्न होईल, तर तसं पण नको व्हायला. सो ऑल दीज 4 थिंग्स यू हॅव टू कीप इन माइंड दॅट वेन यू आर मायग्रेटिंग फ्रॉम वन कल्चर टू अनदर, यू डू नॉट गो इन टू these 4 zones. And that brings us to then we ह्याच 4 झोन्समध्ये जायचं नसेल तर पॉझिटिव्ह वर्क कल्चर कसं निर्माण करायचं. सो इट कम्स डाऊन टू हाऊ वी कॅन बिल्ड ए पॉझिटिव्ह वर्क कल्चर. अँड सो वी डिड अ केस स्टडी स्टार्ट विच इज अबाउट सारा, द CEO ऑफ ॲक्मे. आणि तिने कसं पॉझिटिव्ह वर्क कल्चर डेव्हलप केलं तिच्या कंपनीमध्ये. आणि तिथे आपण बघितलं की त्या केस स्टडी नंतर आपण बघितलं की पॉझिटिव्ह कल्चरचं साधारण डेफिनेशन हे येतं की इट्स अन एन्व्हायरमेंट वेर एम्प्लॉईज फील व्हॅल्यूड, रिस्पेक्टेड, मोटिवेटेड अँड कनेक्टेड टू द कंपनी पर्पज. हे जेव्हा तयार होतं तेव्हा मग त्या कंपनी काही करू शकते, मग इनोव्हेशन करू शकते, सिस्टीम चांगले लागू शकतात, रिझल्ट खूप चांगले मिळू शकतात. पण बेसिक फाउंडेशन आहे की हे लोकांना रिस्पेक्टेड आणि व्हॅल्यूड वाटलं पाहिजे. मग ऑटोमॅटिक ॲट्रिशन कमी असणार आहे. बाहेर पगार थोडासा जास्त असेल तरी लोक जाणार नाहीत, कारण त्यांना तिथे ती व्हॅल्यू मिळणार नाही जी ते तुमच्याकडे मिळते. वी रिफ्लेक्टेड ऑन की वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन कल्चर्स काय असू शकतात. आणि यू मे फाइंड आयडेंटिफाय विथ सम ऑफ दिस की आपण इनोव्हेटिव्ह कल्चर असू शकतं, इनोव्हेशन कल्चर, और कमांड अँड कंट्रोलर कल्चर असू शकतं.
की नाही असंच झालं पाहिजे, असंच मी सांगतो तसंच करा, अशा टाईपचं पण कल्चर असू शकतं. यू विल गेट लिमिटेड सक्सेस फ्रॉम आयदर ऑफ दीज कल्चर्स, बट यू हॅव टू थिंक की तुम्हाला जर मोर सक्सेस घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे. सेल्स अँड मार्केटिंग ओरिएंटेड कल्चर, क्वालिटी कल्चर, कस्टमर सेंट्रिक कल्चर, प्रॉफिट सेंट्रिक कल्चर, टॉप लाईन ड्रिव्हन कल्चर, न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कल्चर, एम्प्लॉई ओरिएंटेड कल्चर, मार्केट ड्रिव्हन कल्चर, सिस्टीम ड्रिव्हन कल्चर, अशा अनेक कल्चर्स असू शकतात. मिक्स पण असू शकतं, एकच नाही, एक किंवा दोनचं कॉम्बिनेशन असू शकतं कल्चरमध्ये. पण बेसिकली कल्चर मी साईडला जे लिहिलं आहे, नंबर ऑफ पीपल बिलिव्हिंग इन दॅट व्हॉट यू बिलीव्ह इन टू द व्हॅल्यू इज इक्वल टू कल्चर. म्हणजे सपोज एम्प्लॉई सेंट्रिक कल्चरची जी तुमचा बिलीफ आहे तोच जर जास्तीत जास्त लोकांचा कंपनीत बिलीफ असेल, एव्हरीबडी इज फिलिंग रिस्पेक्टेड अँड व्हॅल्यूड, देन द कल्चर इज एम्प्लॉई सेंट्रिक कल्चर. सो जितकी जास्त लोक त्या बिलीफमध्ये आहेत त्याप्रमाणे त्यांचं बिहेवियर असणार. आपण बघितलं की बिहेवियर कम्स फ्रॉम व्हॉट दे बिलीव्ह, तर ते कल्चर म्हणता येईल की आपल्याला ते कल्चर आहे. त्याचाच अर्थ असा आहे की जर आपण एखाद्या सर्टन कल्चर, रिझल्ट ओरिएंटेशन कल्चरकडे जायचं आहे, so you have to start now your leadership in a way that you are talking about results more than anything else. That does not mean that you will lose your family type culture, but you will also make people accountable. So results बद्दल बोलायला लागलं की रिव्ह्यू मीटिंगमध्ये रिझल्ट येणार, लोकांना पण कळेल की रिझल्ट मिळाल्याशिवाय प्रोग्रेस होणार नाही आणि हळूहळू रिझल्टच्या दिशेने रिझल्ट ओरिएंटेड कल्चर तयार होऊ शकतं. सो ॲज अ लीडर यू हॅव टू डिसाईड की आपल्याला इथून इथे जायचं असेल तर व्हॉट इज द वे टू डू इट अँड द स्पीड ऑफ कोर्स. ना प्रत्येक कल्चरला काही ते प्रोज अँड कॉन्स आहेत. फॉर एक्झाम्पल इनोव्हेशन कल्चर वर्सेस कमांड अँड कंट्रोल कल्चर. इनोव्हेशन कल्चर असेल तर कमांड अँड कंट्रोल चालणार नाही, किंवा कमांड अँड कंट्रोल जास्त तर यू विल हॅव डिफिकल्टी इन गो टू मायग्रेटिंग टुवर्ड्स इनोव्हेशन, हे लक्षात ठेवायला पाहिजे. सेल्स अँड मार्केटिंग कल्चर वर्सेस क्वालिटी कल्चर. नेसेसरीली असंच होईल असं नाही, पण बरेच वेळा असं होतं की क्वालिटी कल्चर टेक्स ए बॅकसीट वेन यू आर ट्राईंग टू ड्रॉ युअर पुश युअर टॉप लाईन. कस्टमर सेंट्रिक कल्चर वर्सेस प्रॉफिट सेंट्रिक कल्चर, अशा अपोजिंग फॅक्टर्स असू शकतात. टॉप लाईन ड्रिव्हन वर्सेस प्रॉफिट सेंट्रिक, न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट वर्सेस मार्केट ड्रिव्हन कल्चर, एम्प्लॉई ओरिएंटेड वर्सेस सिस्टीम ड्रिव्हन. म्हणजे सिस्टीम्सना महत्त्व नाही आहे, एम्प्लॉईजना जास्त महत्त्व आहे, त्यामुळे सिस्टीम्स बॅकसीट घेतात किंवा वायसे वर्सा. ट्रान्सपरंट कल्चर वर्सेस कॉन्फिडेन्शियल कल्चर, हे बरेच वेळा दिसतं आपल्याला. वेन कंपनी स्मॉल वी वॉन्ट टू कीप ऑल डेटा कॉन्फिडेन्शियल. ॲज वी ग्रो वी नीड टू बी ट्रान्सपरंट, बिकॉज अदरवाईज पीपल विल नॉट गेट ऑन बोर्ड. जेव्हा लॉस होतं तेव्हा आपण ट्रान्सपरंटली सांगतो सगळ्यांना की अभि लॉस हुआ, इस टाइम पगार नाही बढेगा, पण प्रॉफिट झाला की सांगत नाही. सो हे ट्रान्सपरन्सी आणायला पाहिजे, पीपल विल बी ऑन बोर्ड विथ यू. So then we had a discussion in last session ki positive, what will it take for us to create a positive work culture, and we came out with lot of outputs on the table. आपण एक मग सर्वे पण घेतला, म्हणजे जर पॉझिटिव्ह वर्क कल्चरसाठी लिडरशिप कशी असायला पाहिजे त्यासाठी मी 2 प्रश्न विचारले. त्याच्यानंतर ट्रस्ट अँड ट्रान्सपरन्सी असेल तर काय असायला पाहिजे, रिस्पेक्ट अँड इन्क्लुजन दिसायचं असेल तर त्यासाठी कुठचे सिम्पटम्स आहेत, असे मी प्रश्न विचारून तुम्ही त्याच्यावर मार्क दिले मग त्याला या सगळ्याला. आणि मग ते मार्क आपण ॲव्हरेज काढला आणि मग तुम्ही कुठे आहात वीक आणि कुठे स्ट्रॉंग आहात आणि कुठे तुम्हाला काम करायला पाहिजे याचा आपण एक अंदाज घेतला. नंतर ग्रुपमध्ये आपण डिस्कस केलं की प्रत्येक कल्चरमध्ये जर कोणतरी लिडरशिपमधल्या ट्रस्टवरती स्ट्रॉंग आहे तर तो नेमका का स्ट्रॉंग आहे हे त्या ग्रुपमध्ये टेबलमध्ये डिस्कशन झालं. जे वीक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे त्या एरियामध्ये असं आपण डिस्कस केलं. So that was how we did that, and that was also an homework for you to go back and talk with your people and discuss this. Now, why do we want this positive work culture? So as I said, it is all about change management. TLC is about change management. You are in this position, you want to grow, you want to be better. See this position, and this change has to happen through people. लोकांमुळेच चेंज येणार आहे आणि त्यामुळे TLC मध्ये आपल्याला हे कल्चरल चेंज आणणं गरजेचं आहे. सो जर आपल्याला 10x ऑर्गनायझेशनल कल्चर हवं असेल तर पॉझिटिव्ह वर्क कल्चर नुसतं करून चालणार नाही, त्याच्या पुढे आपल्याला इनोव्हेशन अँड दिसतं ना, इनोव्हेशन अँड अडॅप्टिव्ह कल्चर आलं पाहिजे. इनोव्हेशन नावडेज म्हणजे नुसत्या सिस्टीम्स लावून चालणार नाही, इनोव्हेशन हा आपल्या अजेंडामध्ये असायलाच पाहिजे. आता अडॅप्टिंग, बिकॉज तुम्ही इंटरनल इनोव्हेशन नाही केलं तरी पण बाहेर जग बदलतं आहे आणि त्यामुळे तुम्हाला अडॉप्ट होणं गरजेचं आहे त्या इनोव्हेशनला, त्या प्रॅक्टिसेसला. सो देर इज नो ऑप्शन हिअर. सो
इफ यू हॅव अ पॉझिटिव्ह वर्क कल्चर, इनोव्हेशन अँड अडॅप्टेबिलिटी होऊ शकते. अँड तो फर्स्ट कम्स पॉझिटिव्ह वर्क कल्चर. सो आपण साराने काय केलं बघितलं की कल्चर ऑफ इनोव्हेशन अँड DSI मध्ये आणि अडॅप्टेबिलिटी तिने काय केलं, आणि त्यावरती आपण बेस करून म्हणजे तिचं जे केस स्टडीमध्ये आपण हाय पॉईंट्स बघितले की ते कंपनीचा DNA कसा तिने इनोव्हेशनचा तयार केला, ब्रेक थ्रू प्रॉडक्ट्स कसे काढले, DSI कशी करत होती ती, चेंज कसा एम्ब्रेस केला, लोकांना ट्रेन कसं केलं, कॉम्पिटन्सीज कसे बिल्ड केला, अडॅप्ट कसं केलं नवीन नवीन गोष्टींसाठी. सो दिस इज हाऊ वी स्टडीड दॅट केस. काही लोकांच्या चेहऱ्यावरती ब्लँक आहे की कधी झालं हे, तर हे झालं 3 महिन्यापूर्वी. तुम्ही जर होमवर्क जरी घरी जाऊन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे झालेलं आहे. आणि त्यानंतर ह्याची पण आपण एक चेकलिस्ट केली आणि सर्वे घेतला की इनोव्हेशन माइंडसेट म्हणजे नेमकं काय, आणि तुम्ही त्याला मार्क दिले. अडॅप्टेबिलिटी, चेंज, इन्व्हेस्टमेंट इन पीपल, लिडरशिप सपोर्ट, मार्केट रिस्पॉन्सिव्हनेस, अँड देन वी ड्रू अ ग्राफ की किती कुठे पडतं आहे तुमचं ॲव्हरेज. आणि मग त्यात पण जिथे वीक आहे तिथे काही लोकांनी शेअर केलं की त्यांचं स्ट्रॉंग पॉईंट काय आणि कोणी वीक पॉईंट काय, आणि देन वी हॅड अ डिस्कशन की हाऊ थिंग्स हॅपन. दॅट वॉज ऑल्सो अन होमवर्क. सो द होमवर्क इज दॅट सो दॅट वी हॅव सम विक्ट्री प्रेझेंटेशन्स हिअर की ज्यांनी काही हे इमानदारीत होमवर्क केले त्यांनी जर वरती इथे येऊन त्यांनी शेअर केले, तर अदर्स हू हॅव नॉट येट डन दॅट होमवर्क आर इन द जर्नी कॅन ॲटलिस्ट गेट इन्स्पायर्ड अँड ट्राय टू डू दिस. बिकॉज ह्याला ऑप्शन नाही आहे. तुम्ही किती काही म्हटलं तरी कल्चरल चेंज ग्रोथसाठी व्हायला पाहिजेच. सो कल्चरल चेंज कसा व्हायला पाहिजे, किती व्हायला पाहिजे, हे फक्त आपलं ह्या लिडरशिप सेशनमधून ठरवतो. शेवटी तुम्हाला घरी जाऊन करायचंच आहे याच्यावर काम. ओके. सो टुडे सेशन, आपण आता सेशनकडे येतोय. ब्रिंगिंग अबाउट इनोव्हेशन अँड अडॅप्टेबिलिटी कल्चर थ्रू द TLC 6 लिव्हर फ्रेमवर्क. आपण हे 6 लिव्हर्सचा वापर करून हे अडॅप्शन आणि अडॅप्टेबिलिटी आणि इनोव्हेशन कसं करता येईल हे बघणार आहोत. पण त्याच्या आधी आपण थोडी विक्ट्री प्रेझेंटेशन्स घेऊया नाशिक आणि संभाजीनगरमधनं. हाव हॅव यू सिक्वेन्स देम म्हणणार, कसं लिस्ट रँडमली येणार का लिस्ट आहे, पण त्यांची PPT आहे का काय, मग ते दिलेली आहे तिथे. ओके देन कोण येते पहिलं, तू नाव सांगतोय चेतन, कोणाचं नाव पहिलं त्यात, रंगविश्व, निलेश. हॅलो, गुड आफ्टरनून. मी निलेश जोशी, रंगविश्व या कंपनीला मी रिप्रेझेंट करतो. नेक्स्ट स्लाइड. तो रंगविश्व ही कंपनी आमची मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एंगेज आहे, जे आम्ही कस्टमाइज युजर इंटरफेस आणि लेबल बनवतो, जे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल OEMsला आम्ही ते सप्लाय करतो. दिस इज आवर मिशन. आम्ही डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एंगेज आहोत, कस्टमाइज मेंबर स्विचेस, ग्राफिक ओव्हरले अँड लेबल्स, आणि आम्ही इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल कंपन्यांना सप्लाय करतो. दॅट इज आवर मिशन फॅक्टर. सेकंड स्लाइड. व्हॅल्यूज आहे आमच्या रिस्पेक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल्स लेटर कट झाला आहे, ट्रान्सपरन्सी इन इंडिव्हिज्युअल कम्युनिकेशन, लर्निंग अँड इम्प्लिमेंटेशन अँड कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट थ्रू DSI. सो या चौथ्या व्हॅल्यूबद्दल मी बोलणार आहे. ही व्हॅल्यू आम्ही कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या कल्चरमध्ये, जो आजचं सेशन आहे सरांचा. तो सरांनी सेशन जेव्हा चालू केलं त्याच्या काही महिने आधी आम्ही ही व्हॅल्यूवर काम करायला सुरू केलं होतं की DSI कल्चर आम्हाला कसं अडॉप्ट करता येईल आणि त्याच्यावर आम्ही काम करून तो कशा प्रकारे इम्प्लिमेंटेशनमध्ये आणता येईल. पुढचा एक नेक्स्ट स्लाइड. सो ह्या सब्जेक्टला नाव दिलं आहे बिल्डिंग अ कल्चर ऑफ कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट थ्रू DSI अँड DSA. DSA इज अ डेली स्मॉल ॲप्रिशिएशन, हा पण त्यातला फॅक्टर आहे. सो DSI वर्सेस DSA हा एक फॅक्टर आहे. सो हा लास्ट इयर आमचा रेकॉर्ड आहे, ज्या DSI आमच्या कंपनीने नोंदवल्या गेल्या जानेवारी 25 ते डिसेंबर 25 या दरम्यान. टोटल DSI होत्या 859 आणि ॲव्हरेज DSI आमच्या 71 पर मंथ होत्या. सो हा एक फॅक्टर आहे. आणि ह्याच्या रिगार्डिंग जे वेल्डन कार्ड किंवा DSA जे आमच्याकडून ते सर्क्युलेट झाले टीमकडून, ते साधारण वेल्डन कार्ड होते 3096 आणि एव्हरेज होते 258. तर हे जे दोन फॅक्टर होते की DSI चांगल्या पद्धतीने झाल्या आणि त्याला DSAची जोड दिली गेली. सो DSIच्या पाठीमागे जे आम्ही काम केलं गेलं होतं, छोटे छोटे ज्या गोष्टी आपल्याला सेशनमधून सर शिकवतात, त्याच्यामध्ये एक जो आहे की मंथली ॲप्रिशिएशन प्रोग्राम हा एक फॅक्टर आहे
की ज्याच्यात DSI चॅम्प हा आम्ही सिलेक्ट करतो आणि त्यांना ॲप्रिशिएट करतो आणि त्यांना काही ना काही गिफ्ट देतो आणि छोटेसे त्यांचं ॲप्रिशिएट करून त्यांचे पोस्टर लावतो असे. अजून एक नेक्स्ट स्लाइड. तर DSI प्रमोशन हा पण एक फॅक्टर आहे की आमच्या ग्रुपवर आमची HR टीम दर 15 दिवसांनी एक असं प्रकारे प्रेझेंटेशन टाकते छोटंसं की आपण DSI काय केला गेलं पाहिजे, छोटे छोटे DSIचे काय इम्पॅक्ट होऊ शकतात आणि अशा पद्धतीने आम्ही एक छोटं हे चालवतो. मागची स्लाइड. मराठीत असतं कारण आमची टीम जी आहे ती लोअर एज्युकेशनमध्ये आहे. मॅक्झिमम लोकांना मराठी ही लँग्वेज असल्यामुळे आम्ही या छोट्या छोट्या गोष्टी टाकतो आणि शॉप फ्लोअर छोट्याशा मीटिंग कंडक्ट करतो साधारण 5-5 ते 10 मिनिटाचे की DSIचं इम्पॉर्टन्स काय आहे, कालची DSI कोणाची चांगली होती, त्याच्यामध्ये आम्ही छोटंसं स्लिप तयार केली गेली आहे. त्या स्लिपमध्ये आम्ही त्याच्या कॉस्टिंग किंवा त्याचा इम्पॅक्ट कंपनीवर कशा प्रकारे झाला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. तो DSI प्रमोशन ही एक ॲक्टिव्हिटी आम्हाला जास्त लाभकारक ठरते. आम्हाला असं DSIमध्ये ओव्हरऑल आढळून आलं की प्रोडक्शन टीमकडून येणारा सपोर्ट खूपच चांगला आहे. मागच्या वर्षी जो सपोर्ट होता तो खूपच चांगला आहे. रादर ॲडमिनिस्ट्रेशन टीमकडून थोडे बॅरियर्स आहेत. त्याच्यावर काम करताना मला आढळलं की लिडरशिप हा बॅरियर आहे. आता मला असं दिसतं की मला आधी स्वतःला काम करून डेली मी फक्त DSI प्रॉम्प्ट करतो की ह्या DSI करा, अशा पद्धतीने करा, पण मला स्वतःला पण त्या DSI रजिस्टर करणं आता आवश्यक वाटतं की जेणेकरून ॲडमिनिस्ट्रेशन टीम त्याच्यामध्ये पुढे सरकेल. आणि दुसरं की लोक DSI करतात, प्रोसेस ओरिएंटेड किंवा काही ना काही कामं चालू असतात, पण त्यांना रेकॉर्ड करायला कुठेतरी अडचण येते. तो हा DSI करणं गरजेचं आहे की त्यांना रेकॉर्ड DSI करणं किती इझी आहे. तर हा आता आमचा एक तर टार्गेट व्हॅल्यू आहे. सो थँक्यू व्हेरी मच. एक छोटं प्रेझेंटेशन. इथे बोलणं किती टफ आहे याचा मी एक्सपिरियन्स घेतो. तर सरांना रिक्वेस्ट आहे की इथे बोलणं सुधारण्यासाठी काय करता येईल यासाठी पण एक काहीतरी करिक्युलम तयार करावं. थँक्यू. थँक्यू. मी अमर वैद्य सरांच्या रिपलमध्ये आहे. हॅलो, नेक्स्ट प्रेझेंटेशन अमर वैद्य. गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून. मी आज मुद्दाम प्रेझेंटेशनला नॉमिनेट केलं होतं कारण आता मला माहिती आहे की माझं पुढचं वर्ष आहे ना ते मी CT ओनर आहे आणि सरांच्या विक्ट्री प्रेझेंटेशन नंतर सरांच्या लिडरशिप सेशन नंतर विक्ट्री प्रेझेंटेशन यायला पाहिजे म्हणून मला पण बऱ्याच जणांच्या मागे लागायला लागणार आहे. सो मी पहिल्यांदा प्रेझेंट केलं की कसं मला नंतर लोकांना मागे लागता येईल. ओके, ॲक्च्युली मागे लागायची वेळ नाही आली पाहिजे. व्हॉलेंटरीलीच आपण म्हटलं पाहिजे की अरे मी हे इम्प्लिमेंट केलं, मला याचा फायदा झाला. 100% अचीव झालं असं कधीच होणार नाही आहे कारण आपण म्हणतो की आपला तो प्रवास आहे आणि त्यामुळे जे काही इम्प्लिमेंटेशन केलं आणि ज्याचा काही थोडाफार फायदा झाला ते आपल्याला शेअर करायचं आहे. सो माझ्या कंपनीचं नाव टेक्नोक्रॅट्स कंट्रोल सिस्टीम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे. मी आणि निलेश साळगावकर आम्ही दोघं ती कंपनी रन करतो. आत्ता जो सरांनी लास्ट जे 2 सेशन्स घेतले त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी, रिस्पेक्ट किंवा एम्प्लॉई कनेक्ट जे आपण म्हणतो त्याचा आम्हाला कसा फायदा होतोय किंवा कसा झाला हे जस्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे या प्रेझेंटेशनमधनं. जस्ट पुढे. सो आम्ही इलेक्ट्रिकल कंट्रोल सिस्टीम्स आणि वायरिंग हार्नेसेस बनवतो OEMसाठी. ऑटोमेशन प्रॉडक्ट्सचं डिस्ट्रीब्युशन करतो आणि पॉवर क्वालिटी सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. जस्ट बॅकग्राऊंड माझ्या बिझनेसची. सो जेव्हा पॉझिटिव्ह वर्क कल्चर हा जेव्हा विषय येतो तेव्हा आपण सरांच्या सेशनमध्ये बघितलं की पॉझिटिव्ह वर्क कल्चर रिफर्स टू अन एन्व्हायरमेंट वेअर एम्प्लॉई फील व्हॅल्यूड, रिस्पेक्टेड, मोटिवेटेड आणि कनेक्टेड टू द ऑर्गनायझेशन पर्पज. सो चेतन थोडं सो व्हॉट डज इट टेक्स टू कल्टिवेट अ पॉझिटिव्ह वर्क कल्चर. तर ह्या गोष्टी केल्या तर आपल्याकडे पॉझिटिव्ह वर्क कल्चर होऊ शकतं. सो नेक्स्ट स्लाइड. यू शुड हॅव अ लिडरशिप एक्झाम्पल. सो आपल्याकडे लिडरशिप एक्झाम्पल पाहिजे म्हणजे वॉक द टॉक पाहिजे तर आपण आपल्या लोकांमध्ये ते पॉझिटिव्ह वर्क कल्चर एक्सपिरियन्स करू शकू.
सो ओनर्स अँड सिनियर मॅनेजर कनेक्ट विथ द कंपनीज कोर व्हॅल्यूज. सो कोर व्हॅल्यूजला खूपच महत्त्व आहे, हे आपण अनेक वर्ष TLC मध्ये शिकतोय. सो जिथे कोर व्हॅल्यूज अडॉप्ट केल्या जातात, जिथे त्या जगल्या जातात, तिथे पॉझिटिव्ह वर्क कल्चर होणं खूप इझी होतं. सो द ॲप्रिसिएशन इज डन बेस्ड ऑन कोर व्हॅल्यूज. म्हणजे आमच्याकडे जे इन्स्टंट ॲप्रिसिएशन असतं किंवा इमिजिएट ॲप्रिसिएशन आपण म्हणतो, वेल्डन कार्ड आमच्याकडे आहे. त्याच्यात वन ऑफ द क्रायटेरिया आहे की कोर व्हॅल्यू डेमॉन्स्ट्रेट केली असेल तर त्याला इमिजिएटली ॲप्रिशिएट केलं जातं. सो इट इज अ मेसेज की ज्या काही कोर व्हॅल्यूज आपण डिफाईन केल्या आहेत त्या किती इम्पॉर्टंट आहेत. बिहेवियर विथ कोर व्हॅल्यूज इज हायलाइटेड अँड पब्लिश्ड इन द ग्रुप. म्हणजे आमचा व्हॉट्सॲप ग्रुप असेल किंवा कम्युनिकेशन जे होत असेल त्याच्यामध्ये कोर व्हॅल्यूज डेमॉन्स्ट्रेशन हे हायलाईट केलं जातं. कंपनीज विजन इज एक्सप्लेन्ड अँड रिइटरेटेड इन रेग्युलर गॅदरिंग्स. सो आपण विजन डिफाईन करतो ते फक्त आपल्या ओनर पुरतं मर्यादित नाही आहे, तर ते आपल्या लोकांमध्ये, आपल्या सेकंड लाईनमध्ये, आपल्या टीममध्ये ते पर्क्युलेट झालं पाहिजे. त्यामुळे जेव्हा जेव्हा विजन रिएटरेट करायचा चान्स मिळतो तो सोडला नाही पाहिजे. सो मंथली सेलिब्रेशन ॲप्रिसिएशन मेसेजेस कंटेन्स फिगर्स रिलेटेड टू मिशन. म्हणजे आम्हाला जर 200 कोटीचा टर्नओव्हर करायचा हे जर माझं मिशन असेल, विजन असेल, तर हे प्रत्येक मेसेजमध्ये, प्रत्येक ॲप्रिसिएशनमध्ये, प्रत्येक गॅदरिंगमध्ये बोलल्या गेलं पाहिजे लोकांशी. हे आम्ही सुरुवात केली. मागे प्रेझेंटेशन कवर्स द विजन, मिशन अँड कोर व्हॅल्यूज. कुठलंही प्रेझेंटेशन असेल तर त्याच्यामध्ये आपण विजन, मिशन, कोर व्हॅल्यूज या इन्क्लूड करतो. नेक्स्ट, द मिशन स्टेटमेंट इज रिव्हिजिटेड इन एव्हरी ABP अँड कॉम्पिटन्सीज गेट ड्रिव्हन बाय द हाऊ पार्ट ऑफ द मिशन. मिशनचं महत्त्व काय आहे तर मिशनमधला जो हाऊ पार्ट आहे त्याच्या दृष्टीने कॉम्पिटन्सीज बिल्ड झाल्या पाहिजे आणि त्या बेंचमार्क पण झाल्या पाहिजे. सिनियर टीम्स KRA KPIs आर बेस्ड ऑन द हाऊ पार्ट ऑफ द मिशन. म्हणजे जी सेकंड लाईन आहे त्यांचे जे KRA KPIs आहेत ते जास्तीत जास्त आपल्या मिशनच्या हाऊ पार्टवरनं कसे येतील. सो त्यांची अलाइनमेंट आपल्या कॉम्पिटन्सीशी असेल आणि आपल्या मिशनशी असेल. एनिथिंग अदर दॅन मिशन स्टेटमेंट इज अवॉइडेड ॲज नॉईज. सो जेव्हा आपण मिशन स्टेटमेंट लिहितो तेव्हा इट्स अ मेसेज टू अवर टीम की मिशनमध्ये मी मेन्शन केलेलं नाही आहे त्या गोष्टी मला टाळायच्या आहेत ॲज नॉईज. त्याच्यात मला वेळ घालवायचा नाही आहे कारण ते माझ्यासाठी लॉंग टर्म बेनिफिशियल नाही आहे. सो आमच्या 3 कोर व्हॅल्यूज आहेत. एक क्रेडिबिलिटी आहे. सो व्हॉट वी कमिट वी डिलिव्हर, बी इट कस्टमर, एम्प्लॉई, सप्लायर और एनी स्टेक होल्डर. ऑल द पॉलिसीज आर कम्युनिकेटेड इन रायटिंग ॲट द स्टार्ट ऑफ द इयर. म्हणजे उद्या इन्सेंटिव्ह पॉलिसी असेल किंवा काही HR रिलेटेड पॉलिसीज असतील तर त्या सुरुवातीलाच, वर्षाच्या सुरुवातीला ABP झाल्या रिटर्न लिहिल्या जातात, डॉक्युमेंट होतात आणि सगळ्यांना कन्वे केल्या जातात. नो परमिशन्स रिक्वायर इन स्पेंडिंग फॉर कमिटेड डिलिव्हरेबल्स. म्हणजे त्याला जर काही ऑथॉरिटी दिली आहे तर त्याला बारीक बारीक गोष्टींसाठी परमिशन घ्यायची गरज पडत नाही. रिस्पेक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल, एव्हरीवन रिगार्डलेस ऑफ पोझिशन, हायरार्की, जेंडर ट्रीटेड विथ अ प्रॉपर रिस्पेक्ट. नो बॅड वर्ड्स इनसाइड द ऑर्गनायझेशन. आमच्याकडे ओरडाआरडा वगैरे असं जनरली चालत नाही किंवा होत पण नाही. एनकरेजेस द टीम टू टेक पार्ट इन सजेशन्स अँड टू रेज क्वेश्चन्स. सो कुठलाही डिसिजन असेल तर तो टीम फॉर्म करून, ग्रुप फॉर्म करून घेतला जातो. रेग्युलर ॲप्रिसिएशन ऑफ कॉन्ट्रीब्युशन्स 360 डिग्री. म्हणजे आमची जी वेल्डनची ॲप्रिसिएशन स्कीम आहे दॅट इज 360 डिग्री. म्हणजे मला किंवा निलेशला पण कोणाकडनं तरी ॲप्रिसिएशन चेक मिळतो किंवा कोणीही कोणाला ॲप्रिसिएशन चेक देऊ शकतो. हेल्प्स फॉर रिस्पेक्ट अँड इन्क्लुजन. सो ही व्हॅल्यू आम्हाला कोणाला तरी सेल्फ रिस्पेक्ट मिळवणं किंवा इन्क्लुजन त्या लोकांचा आपल्या प्रत्येक डिसिजन्समध्ये घेणं ह्याच्यासाठी खूप उपयोगी पडते. अँड थर्ड कोर व्हॅल्यू इज लर्निंग. गिवन अन अपॉर्च्युनिटी टू लर्न अँड ग्रो इन द ऑर्गनायझेशन. आमच्या प्रत्येक एम्प्लॉईला ऑर्गनायझेशनमध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्याचा चान्स आहे, अपॉर्च्युनिटी मिळते. ॲज अ बिझनेस मॉडेल टीम हॅव टू लर्न न्यू थिंग्स. आम्ही ऑटोमेशनमध्ये आहोत त्यामुळे त्या टीमला सारखं काहीतरी नवीन शिकावंच लागतं, बी इट अ डिझाईन टीम, एक्झिक्युशन टीम और सर्व्हिस टीम. रेग्युलर ट्रेनिंग सेशन्स विथ क्रॉस फंक्शनल पार्टिसिपेशन. मे नॉट बी टू द बेस्ट लेवल बट कन्सिस्टंट DSI ऑन द DSI पोर्टल. जर नाशिकमध्ये DSI पोर्टल जर तुम्ही बघितलं तर टेक्नोक्रॅट्स बऱ्यापैकी
DSI टाकत असतं असं तुम्हाला आपल्या C-सूटवरती लक्षात येईल. इंटरनल मेंबर्स आर लीडिंग फ्यू डिपार्टमेंट्स. म्हणजे लर्निंगचा एक फायदा काय होतो की काही अगदी लोअर लेवलला जॉईन झालेले इनिशिएटिव्ह घेणारे एम्प्लॉईज आहेत. दे आर सो ह्या सगळ्याचा हे असं आहे की ट्रस्ट आणि ट्रान्सपरन्सी जर ऑर्गनायझेशनमध्ये असेल तर पॉझिटिव्ह वर्क कल्चर बिल्ड करणं हे त्या मानाने सोपं जाईल किंवा जातं. द डिसिजन्स आर टेकन कलेक्टिव्हली, वेजेस अँड सॅलरीज आर ट्रान्सपरंट, एनीबडी हॅज राईट टू नो फायनान्शियल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. कोणीही आमचा एम्प्लॉई अकाउंट्सच्या माणसाकडे जाऊन कंपनीची आत्ताची परिस्थिती काय हे बघू शकतो. फार थोडी लोक जातात अशी परवानगी दिल्यावर, पण ही परवानगी आहे. द PMS इज 80% ऑब्जेक्टिव्ह अँड ट्रान्सपरंट. एक 20% सब्जेक्टिव्हिटी त्याच्यात आहे. आणि द इन्सेंटिव्ह स्ट्रक्चर इज डिसाइडेड, कम्युनिकेटेड इन रायटिंग ॲट द स्टार्ट ऑफ द इयर. सो या ट्रस्ट आणि ट्रान्सपरन्सीचा पण पॉझिटिव्ह कल्चर फॉर्म करण्यासाठी ऑर्गनायझेशनमध्ये खूप उपयोग होतो. सो रिकग्निशन अँड ग्रोथ. फॉर लास्ट मोर दॅन 10 to 12 years वी आर सक्सेसफुली इम्प्लिमेंटिंग इन्स्टंट ॲप्रिसिएशन स्कीम. मी जे म्हटलं की वेल्डन कार्ड जे आम्ही करतोय ते गेल्या आम्ही 10-12 वर्ष करतोय. मोनोटोनी न होता काहीतरी नवीन नवीन त्याच्यात ॲड करून, पण कन्सिस्टंटली ते 10-12 वर्ष चालू आहे. त्यामुळे त्याच्यावरचा लोकांचा ट्रस्ट पण वाढलेला आहे. वी हॅव फ्यू एक्झाम्पल्स वेअर टीम मेंबर्स हॅव रीच टू अ पोझिशन ऑफ HODs. सो ह्या सगळ्याचा फायदा पॉझिटिव्ह वर्क कल्चर करण्यासाठी टेक्नोक्रॅट्सला नक्की झाला आहे. आणि सरांच्या लास्ट 2 सेशनमध्ये आम्हाला त्याची एन्डॉर्समेंट पण जाणवली आहे. थँक्यू. Good afternoon. Myself Samir Patwa. Till the slides is on, I'll just introduce myself. We are into designing and manufacturing of wastewater treatment plants, specifically wastewater treatment and recycling plants, and we are providing environmental statutory compliance services as that too. And we have started in 1993, and since that era, many industries were not even knowing how to do and what to do. And since 1993, मला असं वाटतं की मी इनोव्हेशनच करतोय काहीतरी. प्रत्येक कस्टमरने मागितलं अरे माझं वेस्ट वॉटर आहे, मला लायसन्स घ्यायचं आहे, तर आपल्याला त्याला वेस्ट वॉटर बघायचं काय आहे आणि त्याला ट्रीटमेंट कशी करायची, असं करत करत आमचा पहिला इनोव्हेशन प्लांट होता इन 1997. दॅट वॉज कूलंट, वेस्ट कूलंट ट्रीटमेंट. दॅट वॉज फर्स्ट tried and tested. None of the oil manufacturer, coolant oil manufacturer gave the system, and त्यांच्या कुठल्याही ट्रीटमेंट सिस्टमने होत नव्हतं. पण हे करत असताना लक्षात आलं की आपण प्रत्येकाला एक सोल्युशनच देतोय, एन्व्हायरमेंटल वेस्ट मॅनेजमेंटचं सोल्युशन देतोय. पण मग ते हळूहळू जशी टीम वाढत गेली, सेल्स टीम वाढत गेली, आपण TLCमध्ये जॉईन झालो, त्याच्यात आपण काही सेल्सच्या टेक्निक शिकलो. अँड ओव्हर अ पास्ट फ्यू इयर्स वेन स्पिन वॉज इंट्रोड्युस्ड, सिच्युएशन, प्रॉब्लेम, इम्प्लिकेशन आणि नीड पे ऑफ, त्यातनं कळायला लागलं की माझी सेल्स टीम पण आता त्या कल्चरमध्ये लोकांना प्रॉब्लेम विचारायला लागली आणि त्या प्रॉब्लेमला सोल्युशन्स कसं देणार, त्याच्यासाठी दे वर नॉट सेलिंग द प्रॉडक्ट्स, नॉट ETP or not STP or not any plant, but they were trying to ask questions. आणि त्यांना अनुसरून आपण काय इनोव्हेट करून त्यांना चांगलं देऊ शकतो, ही ॲडॅप्टॅबिलिटी, हे कल्चर मी थोडं इंट्रोस्पेक्ट केलं की वेदर दॅट इज गोइंग ऑन थ्रू दिस अँड वेदर दॅट कल्चर इज गेटिंग बीन डेव्हलप्ड इन आवर ऑर्गनायझेशन. सो वेन एव्हर माय टीम यूज टू कम टू मी अँड दे से सर तिथं काहीतरी वेगळंच पाणी आहे, COD खूप जास्ती आहे, ट्रीटच होत नाही आहे, पेंटबूथचं पाणी आहे आणि काहीच होऊ शकत नाही. आणि रिसेंटली इन कोविड 50 कंपनीज वेर क्लोज डाऊन बाय पोल्युशन कंट्रोल बोर्ड, इलेक्ट्रोपेडिंग, बिकॉज zero liquid discharge system came into as a stringent condition. That time we thought की अरे बा आता यांना ZLD सिस्टीम म्हणजे त्याची बेसिक तिकीट साईज इज मोर दॅन 1 CR. आणि काही प्लेटिंग इंडस्ट्रीचे प्लांटच जर का बघितले तर 10-15 लाख 50 लाखाच्या आतले प्लांट. सो ZLD वॉज नॉट ॲट ऑल पॉसिबल फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्री. तर आता काय इनोव्हेट करायचं, त्यांना कंपन्या चालू करायच्या आहे. दॅट ट्रिगर्ड अस की त्यांना असं काय सोल्युशन देता येईल की त्यांचं जे ट्रीटमेंट केल्यानंतरचं जे पाणी आहे त्या पाणीला इव्हॅपोरेट करणं म्हणजे झिरो लिक्विड डिस्चार्ज असा सिस्टीम होता. आणि दॅट ट्रिगर्ड आवर टीम ऑल्सो की आपण काहीतरी असं एक छोटा इव्हॅपोरेटर डेव्हलप करू विच विल सॉल्व कस्टमर्स प्रॉब्लेम ऑल्सो अँड तिकीट साईज पण कमी होईल आणि त्यांचा पेन, मेजरली पेन हा कमी होईल आणि दे कॅन रन देअर बिझनेस सस्टेनेबली.
So I am just trying to explain here the adaptability by my team also to manufacture that electrical evaporator, which today we have sold more than 100 units for small scale industries, specifically at a very effective, cost-effective price. Then once here we have our quoted our price as less than 10 lakh rupees. So I'm just trying to explain that adaptability in the market. So just a few things like building ready environmental solutions, and from our tagline we are changing from customer pain to sustainable innovation. So I said increasing ZLD pressure and rising operational cost. कारण आता रिसेंटली वॉरमुळे LPG, LDO म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे एनर्जी सोर्स नव्हता असता. आमच्याकडे आत्ता दिसतंय की इलेक्ट्रिकल इव्हॅपोरेटर चालणार आहे आणि इलेक्ट्रिकल इव्हॅपोरेटर कॅन सस्टेन द प्रेशर, आणि एनर्जी सोर्स नाही आहे म्हणून इलेक्ट्रिकल इव्हॅपोरेटर बंद नाही होणार. Then space constraint, most of the small scale industries were not having space for installing of ETP itself. So where are they going to install this evaporator? So we designed it, we manufactured or innovated or small FRP molded tanks inside the company itself. And the tickets like area size was hardly 2 meter by 2 meter area मध्ये तुमचा evaporator बसेल आणि इझिली तुमच्या कुठल्याही कंपनीच्या कोपऱ्यात तो बसून जाईल असा आम्ही तो डिझाईन चॅलेंजेस दिले टीमला, तो बसला आमचा. आणि कॉम्पॅक्ट ऑटोमॅटेड लो ऑपेक्स. खरं तर इव्हॅपोरेटर सिस्टीम ही कॅपेक्स इज मोर दॅन 50 lakhs or 1 CR आणि ऑपेक्स इज 1.5 rupees a liter. बट इन अवर केस फॉर इलेक्ट्रिकल इव्हॅपोरेटर आमची कॅपेक्स होती लेस दॅन 10 lakh, अँड नाव वी हॅव विथ अ न्यू चेंजेस इन द हिटिंग सिस्टम एव्हरीथिंग वी आर अचिव्हिंग द ऑपरेटिंग कॉस्ट ॲज ₹1.75. सो कन्व्हेन्शनल इव्हॅपोरेटरच्या कॉस्टला मॅच करणारे आणि लोएस्ट कॉपेक्स फॉर स्मॉल स्केल आम्ही ते आत्ता डेव्हलप केलं आहे. सो दॅट इज नाव अडॅप्टेबिलिटी ऑफ द मार्केट. मार्केट नीडप्रमाणे अडॅप्टेबिलिटी इट इज बिकमिंग अवर कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज ओव्हर अवर कॉम्पिटिटर्स. दॅट इज वन ऑफ द थिंग विच वी आर ॲड्रेसिंग. सो दिस वर द कस्टमर पेन्स. सेकंड प्रोडक्ट आम्ही एक डेव्हलप केलं आहे, स्लज ड्रायर. ETP मधला जो स्लज निघतो त्याला डिस्पोजल कॉस्ट आहे काहीतरी, आणि अगेन दॅट कॉस्ट देर आर मेनी प्लेयर्स इन द मार्केट हू आर मॅन्युफॅक्चरिंग स्लज ड्रायर्स, पण स्मॉल स्केलला कोण देणार, आणि त्याची तिकीट साईज इज मोर दॅन 40 lakhs 50 lakhs अगेन. सो लुकिंग ॲट दी कॉस्ट ऑफ ऑपरेशन ऑफ दी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट, स्लज हा जेवढा ड्राय होईल त्यातनं आणि पावडर फॉर्ममध्ये डिस्पोज होईल, क्वांटिटी कमी होईल, 60-70% क्वांटिटी कमी होईल, तेवढी डिस्पोजल कॉस्ट कमी होणार. सो दिस वॉज द मेजर पेन. मोस्ट ऑफ आवर एक्झिस्टिंग कस्टमर्स वर आस्किंग अस, समीर आमची ओव्हरऑल एन्व्हायरमेंटल ऑपरेशन कॉस्ट अँड डिस्पोजल कॉस्ट इज व्हेरी हाय विच इज नॉट अफोर्डेबल, काहीतरी करा. अँड दॅट ट्रिगर्ड अवर माइंड की चला एक छोटा 25 kg पर आवरचा एक स्लज ड्रायर, तो पण इलेक्ट्रिक कम थर्मिक फ्लुइड हीटर टाईप असा आम्ही डेव्हलप केला. आणि टुडे वी हॅव सोल्ड ऑलमोस्ट 15 units and many are in pipeline. So this was the second. These are the two products which we have developed based on the market requirement from the customer, understanding their pain. So the value what I feel that since 1993 I was saying to myself की अरे कस्टमरचा पेन बघू आणि त्याला काहीतरी सोल्युशन देऊ. पण हळूहळू आमच्या कंपनीमध्ये कल्चर व्हायला लागलं की सर काही प्रॉब्लेम आता पहिले ते प्रोडक्ट विकायला जात नाही, प्रॉब्लेम काय तुमचा सांगा, प्रॉब्लेम सांगा, मग त्याला काहीतरी सोल्युशन आम्ही एक तर असेल तर देऊ, नाही तर विल ट्राय टू इनोव्हेट. अँड रिसेंटली वी आर वर्किंग ऑन इलेक्ट्रोप्लेटिंग केमिकलचे बाथ सोल्युशन्स जे असतात त्याला डिस्पोज नाही करायचं, त्याला रिकवर कसं करता येईल अशी आम्हाला मार्केटमध्ये नीड आली आहे. अँड वी आर डुईंग सम R&D ऑन इट, अँड वी आर गोइंग टू एन्श्युअर दॅट बाथ केमिकल शुड नॉट बी थ्रोन, इट शुड बी रिसायकल्ड बॅक. अशा प्रोसेसवर आम्ही R&D करतोय आता. So this is the electrical evaporator which has been now modified with a lowest cost of operation, affordable cost, आणि त्याचे फ्लायर्स बनवले. पण वी हॅव नॉट सोल्ड दिस ॲज अ मार्केटेड ऑल्सो ॲज अ प्रोडक्ट. आता आम्हाला यावर्षी आम्हाला त्याला आता व्हॅल्यू ॲडिशन करून वी आर ट्राईंग टू सेल दिस ॲज अ प्रोडक्ट. दिस अ स्लज ड्रायर. सो वॉट इट टेक्स फॉर बिल्डिंग अ इनोव्हेशन कल्चर. सो कस्टमर फीडबॅक इंटिग्रेशन खूप महत्त्वाचं आहे. कारण मी जेवढ्यांना इथे पण काही लोकांना आम्ही दिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल सरगम इलेक्ट्रोपेटर्स,
त्यांना आम्ही दिलेलं आहे. सो वी ऑलवेज वॉन्ट टू अंडरस्टँड की त्यांच्या फीडबॅक इंटिग्रेशन किंवा ऑपरेशन कॉस्ट काय येते, हिटर्स सारखे सारखे तुटत आहेत, खराब होत आहे, तर त्याला मग काय करता येईल. तर हॉरिझॉन्टल डिस्प्ले त्याचं लोकेशनपेक्षा व्हर्टिकल दिलं तर काय होईल, हिटरची क्वालिटी चेंज केली तर काय होईल. सो कस्टमर फीडबॅक इंटिग्रेशनने त्याच्यात खूप इम्प्रूव्हमेंटचं कल्चर यायला लागला. आमच्या टीममध्येच, प्रोडक्शन टीममध्ये ऑल्सो प्लॅनिंग की नाही कस्टमरची कंप्लेंट आली आहे, मला हिटर चेंज करायचे, कसे करायचे, हे पुढं व्हायला नाही पाहिजे. सो दॅट कल्चर इज गेटिंग डेव्हलप. This has triggered me to provide R&D prototype and set up pilot plants at our new laboratory in Satpur. So आमच्याकडे आता छोटा आमच्या लॅबोरेटरीसाठी पण, आमची लॅबोरेटरी म्हणजे वी आर हॅव्हिंग वन मोर बिझनेस दॅट इज एन्व्हायरमेंटल अनालिसिस, वॉटर, वेस्ट वॉटर, एअर पोल्युशन आणि हे सगळं MPCBच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. दॅट इज NABL accredited लॅब सिन्स लास्ट 20 years. तिथे आम्ही आमच्या लॅबोरेटरी टेस्टिंगमधनं फक्त 200 लिटर पाणी निघतं वॉशिंगचं, त्याला सुद्धा आम्ही ZLD लावला आहे आणि त्याला पण छोटा इव्हॅपोरेटर लावला आहे. सो दॅट इज ॲक्टिंग ॲज अवर पायलट प्लांट ॲज वेल ॲज प्रोटोटायपिंग फॉर मेनी इंडस्ट्रीज. सो नाव व्हॉट इज द रोड अहेड. सो वी हॅव थॉट अबाउट इनोव्हेशन रिव्ह्यू मीटिंग्स, हे आमचा प्लॅन आहे. अँड वी आर जस्ट ट्राईंग टू, आफ्टर लास्ट 2 sessions वी हॅव डिसाइडेड टू हॅव रेग्युलर इनोव्हेशन रिव्ह्यू मीटिंग्स. पेन ट्रॅकर, जे आपण सेल्स लीड बघतो ना, तशा कस्टमरच्या पेन ट्रॅकर पण टाकला आहे त्याच्यात, की ह्या कस्टमरचा नक्की पेन काय होता. सो कॉमन पेन एरियावाले कुठले कस्टमर्स आहे ते बाजूला काढायचे आणि त्यांच्यासाठी आपलं कॉमन प्रोडक्ट सर्व्हिस काय देऊ शकतो ते बघतोय. देन न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट पाईपलाईन. सो दिस इज, हे शॉर्ट फॉर्म्स आहे. AOP इज ॲडव्हान्स ऑक्सिडेशन प्रोसेस, इलेक्ट्रो ऑक्सिडेशन आणि आयन एक्सचेंज सिस्टम्स. दिस आर द 3 न्यू products which we are going to launch based on the customer requirements. Then SSI स्मॉल स्केल इंडस्ट्रीला सर्वात जास्ती वेस्ट वॉटर ZLDचा फटका बसणार आहे आणि बसतो पण आहे. तर त्यांना अफोर्डेबल ZLD सिस्टम कसे करता येईल, हा एक आमचा पुढचा रोड अहेड आहे. सर्वात महत्त्वाचा एनर्जी एफिशियन्सी. सो एनर्जी एफिशियंट सिस्टम्स कशा आणायच्या. सो ऑल दिस थिंग्स आर नाव गेटिंग इन द पाईपलाईन अँड दे आर डिस्कस्ड विदिन द टीम. सो बिल्डिंग अ इनोव्हेशन कल्चर, माइंडसेटच लोकांचं आमचं म्हणजे राईट फ्रॉम सेल्स टीम गिव्स द फीडबॅक फ्रॉम द कस्टमर. देन प्रोडक्शन टीम, प्रोजेक्ट टीम, ते त्यांच्या कस्टमरकडे जाऊन बघतात काय नक्की त्यांचा प्रॉब्लेम आहे, बघून हे सगळं डेव्हलप करायचा प्रयत्न चालू आहे आमचा. आणि वी हॅव ऑल्सो थॉट ऑफ द स्मॉल पॅकेज सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स विच आर व्हेरी फेमस अँड वी हॅव सोल्ड मोर दॅन 50 units नाव. कॉम्पॅक्ट सेप्टिक टँकच्या वरती स्मॉल STP लावा, बट दॅट इज नॉट ओनली अ व्हॅल्यू ॲडिंग प्रोडक्ट, बट इट इज helping all small scale industries to recycle their water. Maybe it is 1000 liter back to the gardening. आणि latest again customer requirement IoT base, आम्हाला रिअल टाइम पाहिजे. सो इन डिजिटल वर्ल्ड I am very much reluctant for the automations because I am from a chemical engineer. So मला इलेक्ट्रिसिटी आणि ते ऑटोमेशन मध्ये जरा अजून जास्ती माहित नाही. पण my team has taken up the challenge and they are going to deliver first IoT based STP plant within 2 months to a customer in Pune. So this is how we are trying to I don't know whether it is a culture, but now the culture is betting and ह्याला त्या कल्चरच्या अँगलने बघून इनोव्हेशन बेस्ड ऑन दी अडॅप्टेबिलिटी फ्रॉम द कस्टमर रिक्वायरमेंट्स, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष आपण हे कल्चर कसं अजून पुढे राबवता येईल विथ द तडका ऑफ युअर R&D लॅब. दॅट इज यू आर गोइंग टू डू. सो again, transforming challenges into opportunities is what we are going to always think in our meetings. Thank you very much. सर, माझं नाव चंद्रशेखर भारांबे. 2 दिवसापासून ट्रॅव्हलिंगमध्ये होतो म्हणून PPT नाही बनवता आलं, पण शॉर्टमध्ये DSI आणि बाकीच्या ज्या DRC लर्निंग आहे त्याच्यातून काय काय बेनिफिट झाले हे जस्ट मी एक्सप्लेन करतो. मागचे या वर्षामध्ये आमचे टोटल DSI जे आहे हे 991 झालेत. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. सरांचं नेहमी म्हणणं आहे की एका सर्टन लेवलच्या वरती टर्नओव्हर हा डबल टिबल नाही होत. तर माझ्या केसमध्ये 3 वर्षापासून माझा टर्नओव्हर हा स्टॅग्नंट होता. आणि यावर्षी गेल्या 2 वर्षापासून क्वालिटी कल्चरमुळे आणि ह्या DSI इनिशिएटिव्हमुळे
डे टू डे मीटिंग्समध्ये जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती सोल्युशन काढून छोटे छोटे DSI करून आणि डाटा मॉनिटरिंग याच्यामधून जे काही बेनिफिट्स आहेत ते जे रिकरिंग कन्सर्न्स होते ते प्रिव्हेंट झाले. नंतर इम्प्रूव्हिंग रिलायबिलिटी, इम्प्रूव्ह क्वालिटी कंट्रोल प्रोसेसेस, इन्क्रीज कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट अँड रिड्यूस कॉस्ट. मेजरली पीपलवरती खूप काम केलं. त्याच्यामध्ये आम्ही जे कंटिन्युअस ॲट्रिशन आणि चेंज ओव्हर होतं त्याच्यामध्ये हेल्पर टू सुपरवायझर हा रोडमॅप प्रिपेअर केला आणि प्रत्येकाला गायडन्स दिला. हे जे काही कन्सर्न्स आहेत 3 वर्षापूर्वी आम्ही स्मॉल कन्सर्न्स लिहिणे चालू केले. त्याच्यामध्ये डिलिव्हरी असेल, इनवाईस रॉंग असेल किंवा काय असेल ते आमचे 118 होते. लास्ट इयर 31 आणि करंट इयर 19. आणि याच्यामुळे इन-हाऊस रिजेक्शन, इन-हाऊस PPM हे जवळजवळ 59% रिड्यूस झालं. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ऑलमोस्ट 22 वरून 25% इम्प्रूव्ह झाली थ्रू वेस्ट मॅनेजमेंट, DSI. हे काही टँजेबल आणि इंटँजेबल बेनिफिट्स आहेत आमच्या मशिनिंग डिव्हिजनचे. याच्यामध्ये सायकल टाईममध्ये ॲप्रॉक्स 8.87 lakhs, डाऊन टाईम रिडक्शनमध्ये 3.2 मशीन्स आम्ही सेव्ह केल्याच. आणि सेम तसेच टॅपिंग प्रोसेस, 1 piece फ्लो आणि IoT सिस्टीम. आणि स्टॅम्पिंग डिव्हिजनमध्ये व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग मध्ये ऑलमोस्ट 2 man आणि मोशन जी आहे ही 74% रिड्यूस केली. नेक्स्ट. आणि स्टॅम्पिंगमध्ये नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ह्या ऑलमोस्ट 65% आपण रिड्यूस केल्या. याच्यामध्ये जो मॅन पर आवर जो आहे हा 30 kg पर आवर होता, तो आपण 37 kg केला. 21% ने इन्क्रीज केलं. आणि मॅनपॉवर युटिलायझेशन हे 23% ने इम्प्रूव्ह झालं. ओव्हरऑल दिस इयर आमचा टर्नओव्हर जो आहे हा 15% ने इन्क्रीज होईल. आणि टूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी ही 43% ने आम्ही इन्क्रीज केली आहे. सॅलरी रेशो 10% रिड्यूस झालेला आहे. अपार्ट फ्रॉम दिट्स आम्ही 2 वर्षापासून जे एक इम्पोर्ट सबस्टिट्यूट पार्टवरती काम करत होतो तो सक्सेसफुली डेव्हलप झाला आहे. त्याच्या 6 सीडिंग बॅच कंप्लीट झाल्या आहेत आणि नेक्स्ट मंथपासून त्याचं प्रोडक्शन सुरू होईल. अजून सांगायला असं आहे की DSIमुळे जसं अकाउंट्स, फायनान्स आणि परचेस टीम, अकाउंट्स टीमने यावर्षी नवीन लोन जे घेतलं ते बार्गेनिंग करून ऑलमोस्ट 6.65% ने घेतलं 2 CRचं. आणि परचेस टीमने जे आमची बार्गेनिंग पॉवर आहे परचेसची त्याच्यावरती सप्लायरकडनं ₹300 पर टन क्वार्टरली क्रेडिट नोट आणि वर्षाच्या शेवटी जर कंप्लीट केलं त्यांच्याकडचं बाईंग तर त्याच्यात ₹600 पर टन हे सेव्हिंग आम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे DSI छोट्या छोट्या याच्यातून हे टँजेबल आणि इंटेंजिबल बेनिफिट आम्हाला झालेत. सेम ITR स्टॅम्पिंग डिव्हिजनचा हा 21 days वरती आला आहे आमचा, जो प्रिव्हियसली ऑलमोस्ट 32 days होता. येस, थँक्यू. माझं नाव मिथिल शाह, छत्रपती संभाजीनगर, आणि माझ्या कंपनीचं नाव आहे अभिजय मेटाक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड. वी आर इन टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मशीन कॉम्पोनंट्स. So I will be talking about inculcating the culture of innovation, improvements and adaptability. Under the culture of innovation, we have taken these initiatives. आम्ही आमची आपल्या कल्चरच्या या लिडरशिपच्या थ्रू या कोर व्हॅल्यूज डिफाईन केल्या, which are in line with innovation such as continuous improvement and cost consciousness. त्यामध्ये आम्ही एखादा पर्टिक्युलर
टॉपिकला किंवा पेन एरियाला घेऊन व्हॉट्सअप ग्रुप बनवले आणि त्याचे CFT बनवून त्याच्यातून इनोव्हेटिव्ह आयडियाज, आउट ऑफ थिंकिंग बॉक्स आयडियाज या जनरेट करायला सुरुवात झाली आणि त्यामुळे आम्ही पर्टिक्युलरली 3 कॉम्पोनंट्समध्ये ऑलमोस्ट 25% कॉस्ट रिडक्शन केलं. त्यानंतर कस्टमर आणि इवन फेलो TLCNs जे एक्सपर्ट्स आहेत पर्टिक्युलरली त्यांच्याकडून कंटिन्युअस फीडबॅक घेऊन न्यू प्रोसेस इम्प्लिमेंट केले, ॲड केले. रिगार्डिंग DSIs, शाबास कार्ड्स, मंथली ॲप्रिसिएशन्स, रिवॉर्ड्स पर्टिक्युलरली फॉर लो कॉस्ट ऑटोमेशन्स हे आम्ही इम्प्लिमेंट केले. त्यानंतर DSIमध्ये मंथली थीम्स घेतलेल्या आहेत सच एज क्वालिटी, कॉस्ट रिडक्शन, सेफ्टी. ह्या मंथमध्ये आम्ही त्या पर्टिक्युलर टॉपिकवर DSIs करायचं असं फोकस केलं. अंडर द कल्चर ऑफ अडॅप्टिबिलिटी, under one of our core values is customer first, which is defined as we will be going to adapt to changing customer needs, wants, desires. So through our core values, we are trying to implement this culture of adaptability. In this, we have proactively upgraded technologies such as for the controllers of CNC and DMC machines, which will improve our productivity. We have added new machines with newer technologies to improve our productivity and quality. We have also purchased specific training materials for our operator supervisors for their skill development. Also, we are attending the online trainings for our CNC programs and techniques. So, for this year, this has been our culture score. With this, still we are lacking in investment, people, and market responsiveness. So these are a few initiatives we are going to take in the upcoming years. We are going to have weekly meetings to generate innovative ideas to increase the productivity. We are in the process of identifying training needs of each mid-level team members that we are going to assess and find the competency gaps. And after that, we'll have customized trainings to close those competency gaps. Thank you. नमस्कार, माझं नाव तन्मय देशमुख. वरद इंजिनिअरिंग नावाची आमची कंपनी आहे संभाजीनगरला. प्रिसिजन मशीन कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चर करतो आम्ही आणि मागच्या 3 वर्षांमधली विक्री अशी आहे की ChatGPTचा यूज, AIचा यूज आम्ही मशीन शॉप फ्लोअरवर करायला लागलो. आमची लोकं ती करायला लागली आणि याचा हे दिसायला स्मॉल विक्री दिसते पण याचे इंटँजिबल बेनिफिट्स आम्हाला भरपूर झाले. जसं की ऑपरेशनल इफिशियन्सी वाढली. म्हणजे असं व्हायचं की ऑफिसमध्ये HR असेल, अकाउंट्स असेल, ॲडमिन स्टोअर असेल, ते खूप पटापट ChatGPT वापरायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा रिपोर्ट बनवायचा आहे, एखादं म्हणजे हायरिंग प्रोसेस HRला जर डिझाईन करायची आहे तर ते खूप सोपं व्हायचं. पण मशीन शॉपमध्ये एकतर अशिक्षित सुपरवायझर त्यांच्या अनुभवाने पुढच्या पोस्टवर गेलेले होते, त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्याचं नॉलेज नव्हतं. मग त्यांना एक दिवशी काय केलं की प्रॉब्लेम येत आहेत तर जाऊन बसलो मी स्वतः त्यांच्यासोबत आणि म्हणलं तुम्ही हे ChatGPTवर टाका. इंग्लिशचा प्रॉब्लेम होता, ChatGPT मराठीमध्ये पण देतात. मग मराठीमध्ये त्यांना टाकायला लावलं, प्रॉम्प्ट कसे टाकायचे ते शिकवलं. मग ते धडाधड त्याच्यावर प्रोग्राम्स यायला लागले. एका सुपरवायझरने एका दिवशी सकाळी BMCला अलार्म आला होता 7:30 वाजता, मेंटेनन्सचा माणूस येतो 10 वाजता. तर त्यांनी अर्धा तासात ChatGPTला विचारून तो अलार्म सोडवलेला होता आणि मशीन चालू केलेली होती. आता याच्यात प्रॉब्लेम पटापट सॉल्व्ह व्हायला लागले शॉप फ्लोअरवर, प्रॉडक्टिव्हिटी वाढली. दुसरं म्हणजे डिपेंडन्सी कमी झाली. जो प्लांटेड होता, जो प्रोग्रामर होता किंवा जो मेंटेनन्सचा माणूस होता याच्यावर सुपरवायझर लोकांची जी डिपेंडन्सी होती ती कमी झाली. परत
दुसरं शॉप फ्लोअर ऑपरेशन असं की मशीन प्रॉब्लेम सॉल्विंगचं सांगितलं, ब्रेकेज व्हायचं, टूल ब्रेकेज, रिजेक्शन, परत सायकल टाईममध्ये इम्प्रूव्हमेंट झाली, प्रोसेस इम्प्रूव्हमेंट झाली, प्रोग्राम छोटे छोटे बनवायला लागतात ते बनवायला लागले सुपरवायझर त्याच्या मदतीने ChatGPTच्या. आणि दुसरं एक असं झालं की काही कॉम्बिनेशन टूल्स वापरले आमच्या लोकांनी, जसं IDचं यूड्रिल खूप कॉमन आहे मशीनिंगमध्ये, ODचं यूड्रिल वापरून बघितलं, ते सक्सेसफुल झालं. त्याच्यामुळे सायकल टाईम पण कमी झाला आणि प्रॉडक्टची क्वालिटी कन्सिस्टन्सी पण चांगली मिळाली. दुसरं हा आमचा आता ॲडॅप्टिव्हिटी मॅच्युरिटी इंडेक्स आहे, म्हणजे परफॉर्मन्स अनालिसिस. याच्यामुळे काय व्हायला लागलं की सुपरवायझर लोकांचे 8 ते 10 DS आहे, जे की एक पण होत नव्हता, ते महिन्याला व्हायला लागले. त्यांची लिडरशिप स्ट्रॉंग झाली, परत DSI आपोआप त्याच्यामुळे व्हायला लागले. आणि आता पुढचं टार्गेट असं आहे की वरद इंजिनिअरिंग इज बिल्डिंग अँड AI ड्रिव्हन ॲडॅप्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम. म्हणजे आता या एप्रिलपासून एक AIचा डेस्क आम्ही मशीन शॉपमध्ये लॉन्च करतोय, जे की कॉम्प्युटर असेल तिथे AIचे सगळे टूल्स पेड असतील आणि सुपरवायझर परत सगळ्यांना त्याचा ॲक्सेस असेल आणि याच्याने बराच फायदा झाला. ऋषिकेश भंडारी. गुड आफ्टरनून ऑल अगेन. मी ऋषिकेश भंडारी, मी को फाउंडर आहे द परचेस हाऊसचा. आणि साधारणतः 1 वर्षापूर्वी जी टॅगलाईन आहे ती सरांनीच सांगितली होती की द टीम यू बिल्ड इज द कंपनी यू बिल्ड बेसिकली. आणि ते करत असताना सर ज्या वेळेला कॉन्स्टंटली सांगतात की तुमच्यापेक्षा पॉवरफुल टीम तुमची असली पाहिजे तर तुम्ही वर्ल्ड क्लास होऊ शकता. आणि त्या उद्देशाने आम्ही हाय एजन्सी कल्चर कसं बिल्ड करायचं किंवा ऑर्गनायझेशनमध्ये याच्यावर काम चालू केलं. या मार्केटमध्ये ज्या मार्केटमध्ये आम्ही काम करतो ते कम्प्लिटली डिसेंट्रलाइज किंवा अनऑर्गनाइज मार्केट आहे. आणि माझा ऑनलाईन जो प्लॅटफॉर्म आहे तर तो मला जगभरात घेऊन जायचा आहे. आणि त्याच्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की एक तेवढीच पॉवरफुल टीम एक्झिक्युशन करणारी पाहिजे मार्केटला आणि तेवढंच पॉवरफुल टेक्नॉलॉजी पाहिजे जी जगावर राज्य करू शकेल. सो त्या दृष्टीने आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू केल्या आणि टीम बिल्ड करायला सुरुवात केली. आम्ही खूप गोष्टी करतो ऑर्गनायझेशनमध्ये की लीडरशिप टीम ही बिल्ड करणं इटसेल्फ इज अ डेली टास्क. हे आम्हाला लक्षात आलं. मागच्या वर्षभरात आम्ही 365 दिवस लीडर्स बिल्ड करतोय कंपनीमध्ये. म्हणजे आमचं ज्यावेळेला विजयपथ झालं होतं TLCमध्ये त्यावेळेला मानसनं एकदा आमचं इंट्रोडक्शन करून देताना म्हटलं होतं की वी आर अ इंट्राप्रेनर टीम. इनसाईड पण सगळे इंट्राप्रेनर्सच आहेत आणि तेच बिल्ड करतो आम्ही गेले 365 दिवस. आम्ही डेली काय काय करतो या संदर्भात पण मी एका स्लाईडमध्ये टाकतो की आम्ही मल्टी फंक्शनल टीम बनवतोय की बॅकअप ऑफ बॅकअप ज्याला आपण म्हणतो, त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. दुसरं आहे की आम्ही डेली आमची रेव्हेन्यू ग्रोथ मीटिंग असते, त्याच्यामध्ये दररोज तो लीडर कसा बिल्ड होईल या दृष्टीने प्रत्येक जणावर काम केलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही थ्रायव्हिंग थर्सडे किंवा आमचे जसे मॉडेल्स आहेत की ज्याच्यामध्ये नवीन नवीन जे विषय आहेत, आता जसं AIचा विषय आहे तर आपण जगाच्या पुढे राहून कसं काम करू शकतो हे आम्ही दररोज डिफाईन करतो. आणि एव्हरी वीक आम्ही कसे ग्रो होऊ प्रत्येकजण टीम मेंबर. आम्ही आमचे डेझिग्नेशन पण आहेत ज्या टीममध्ये. पूर्वी आपण प्रत्येकाला असोसिएट म्हणतो किंवा असिस्टंट म्हणतो, आम्ही प्रत्येक डेझिग्नेशन चेंज केलं. वी हॅव ट्रान्सफॉर्म इन टू अ लिडरशिप, म्हणजे सेल्स लीडर, सेल्स को लीडर, डेझिग्नेटेड सेल्स को लीडर. सो प्रत्येक गोष्टीमध्ये लीडर आणला आणि त्या लीडरला पण रिस्पॉन्सिबिलिटी दिली आणि ओनरशिप दिली आणि त्या दृष्टीने प्रत्येक टीम मेंबर आता बिल्ड होतोय. आमची लीड टीम आहे. मी म्हणजे फॉर्च्युनेट होतो की मी पॉल एकर्सकडे जाऊन आलो होतो अमेरिकेला आणि तिथे मी बघितलं की 25 जणांची कंपनी, म्हणजे टीम मेंबरची कंपनी 400-500 करोडचा बिझनेस करते 30,000 स्क्वेअर फीट एरियामध्ये. सो ज्या वेळेला ते बघून आलो त्यानंतर लक्षात आलं की आपल्याला पण असंच काहीतरी बिल्ड करायचं आहे आणि त्याच्यासाठी हाय एजन्सी टीम लागेल. लीडर्स तर लागतीलच पण हाय एजन्सी, जसे आपण नेव्हीमध्ये बघतो तर नेव्हीमध्ये ज्या वेळेला जो शिपवर जो माणूस असतो
तो इंडिव्हिज्युअल सगळे डिसिजन घेत असतो आणि त्याला तेवढं केपेबल व्हावं लागेल की कुठल्याही एक्स्ट्रीम सिच्युएशनमध्ये तो बिल्ड होईल. सो त्या याच्यातनं गेले वर्षभर हे इनोव्हेशन प्लस ॲडॅप्टिबिलिटी प्लस डेली इम्प्रूव्हमेंट आणि डेली ग्रोथ याचं कल्चर आम्ही बिल्ड केलं. नेक्स्ट स्लाइड. सो हे आमचे फंडामेंटल फ्लायव्हील आहे आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, ज्याच्यामध्ये दररोज इनोव्हेशन, प्रत्येक गोष्टीमध्ये इनोव्हेशन पाहिजे. मग तो लीडला रिस्पॉन्स असेल, HR ऑनबोर्डिंग असेल, ऑपरेशनल एफिशियन्सी असतील, त्या प्रत्येक याच्यामध्ये डेली काहीतरी चेंज झाला पाहिजे जो बेटर आहे आमच्या कस्टमरसाठी, आमच्या सगळ्या स्टेक होल्डर्सच्या दृष्टीने. मॅक्झिमम आम्ही जसं म्हटलं की इन्व्हेस्टमेंट इन द पीपल, सो आम्ही मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट ही लोकांवर करतोय, इन्शुअर करतोय की ते प्रत्येकजण हा नेक्स्ट फ्युचर लीडर बिल्ड होईल. आणि त्यांनीच गेले वर्षभर काम चाललं आहे. जो मार्केटचा जो रिस्पॉन्स आहे तो पण किती फास्ट, ॲग्रेसिव्ह आणि प्रत्येकाला सिमलेस होईल या दृष्टीने काम चालू आहे. आणि टेक्नॉलॉजीमध्ये हेवी इन्व्हेस्टमेंट आत्ता आम्ही केली आहे, ज्याच्या थ्रू आपण म्हणजे आत्ता भारतातला जो टॉप इंडस्ट्रियल ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे तो आत्ता आपण झालो नाशिकपासून सुरुवात करू, पण जगातलं बेस्ट प्लॅटफॉर्म आपण असावं हे आमच्या पुढच्या 1-2 वर्षाचं टार्गेट आहे. थँक्यू. सगळ्या प्रेझेंटेशनसाठी एकदा टाळ्या. ओके, सो क्विकली आता आपलं ॲक्च्युली सगळं इंटरॅक्टिव्ह आणि पार्टिसिपेटिव्ह सेशन चालू होत आहेत. आतापर्यंत सगळे वन वे जातात, पण टू जस्ट वॉर्म यू अप फॉर दिस, आत्ता जे काही 6-7 प्रेझेंटेशन झाले ते असे की वर्ड्स किंवा काही असे हाय पॉईंट्स काय नोट केले. एक मिनटं विचार करा आणि जस्ट रेज युअर हँड की असं काय नोट केलं तुम्ही की अरे हे हाय एजन्सी काहीतरी मला वेगळं वाटलं किंवा हे DSS बद्दल वेगळं वाटलं, वॉट एव्हर. कम या केलं. पेन ट्रॅकिंग टूल जे समीर पटेलांनी सांगितलं, पेन ट्रॅकिंग टूल, पेन ट्रॅकिंग टूल. वाव, ग्रेट. AI on shop floor. Great. 24, yeah. Vision is to be reiterated whenever you get the opportunity to interact with the team. Great. 10 years पासून जे वेल्डन मेट्रोलॉजी 10 to 12 years पासून वेल्डन चालू आहे. ओके, सो DSI always goes with DSA. वेल्डन हे डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट. जर तोपर्यंत आपण शाबासकी देत नाही तोपर्यंत इनोव्हेशन चालू राहत नाही. ओके, ग्रेट. 27. Use of ChatGPT on shop floor. Use of ChatGPT on shop floor. Okay. For resolving problems on CNC machines. वो तो एकदम जोर में जाते हैं. थोड़ा सगळ्या DSA जे सुरू करा भाई आपण ChatGPT सगळे फ्रॉड आहे, बरेच आहेत. हे सो सी विच इज सुटेबल फॉर यू. KRA linked to the visions. KRA Linked to the vision statements of. Yeah. So if you have to achieve the vision, people have to have that KRA. Otherwise vision कैसा achieve? Correct. Or no? और एवढं टेक अवे होते या दिना. one that Amar shared, posting living of core values on the WhatsApp group. Normally आपण complaints post करतो. Yeah. The posting of living of that core values. Correct. So WhatsApp group वर त्याला लाईव्ह ठेवतो आपण त्या core values. Correct. Great. Yeah. नितीन. इनोव्हेशन रिव्ह्यू मीट्स. इनोव्हेशन रिव्ह्यू. हां. हे बाकी गोष्टीचा रिव्ह्यू घेतो पण इनोव्हेशन रिव्ह्यू घेत नाही. आपण इनोव्हेटिव्ह कल्चर तयार करत असेल तर इनोव्हेशनचा रिव्ह्यू घेतला गेला पाहिजे. व्हेरी गुड पॉईंट. येस शेखर. Customer driven integration for improvement system. ओके, ग्रेट. कारण त्याच्यात आपल्याला नवीन बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटी दिसतात. या. Work on customers' pain points. वर्क ऑन कस्टमर पेन पॉईंट. इनफॅक्ट कस्टमर आता बिझनेसच देतो त्याच्या पेन पॉईंट सॉल्व्ह करतात. त्यामुळे आपला अख्खा कंपनीचा अप्रोचच हा पाहिजे की पेन सॉल्व्ह करता येतात का आपल्याला. ग्रेट. हे जमा. The team you build is the company you build. खलास. हाउ सही टीम बड़ी करो, एडेप्टिव इनोवेटिव टीम करो, पॉजिटिव थिंक करो, सब कुछ होने वाला है. या. विजन मिशन हे प्रत्येक इव्हेंट मध्ये ना पोस्ट करायला सुरुवात
कारण लोकांना सारखं रिमाइंडर द्यायला पाहिजे आपण इकडे जायचं आहे, आपण इथे आपल्या इकडे जायचं आणि ह्या आपल्या व्हॅल्यू त्याच्या पद्धतीने आपल्या गाईडलाईन्स आहेत त्या धरून आपल्याला ते विजन काढायचं. हे सतत एक हॅपनिंग झालं पाहिजे. तर एक Innovation based on market demand. इनोव्हेशन बेस्ड ऑन Market demand. मार्केट डिमांड. मार्केटला काय इनोव्हेशन पाहिजे तेच करायला पाहिजे. इनोव्हेशन फॉर द सेक ऑफ इनोव्हेशन नको आहे. ओके, इनोव्हेशन कल्चर करायला इनोव्हेटिव्ह थिंकिंग पाहिजे, पण मार्केटमध्ये त्याचं मॉनिटायझेशन करता आलं पाहिजे असं इनोव्हेशन. इनोव्हेशन म्हणजे इन्व्हेन्शन नाही, इन्व्हेन्शन इज सेपरेट, पण इनोव्हेशन इज समथिंग डुईंग बेटर दॅन व्हॉट यू वर डुईंग अर्लियर और यू नॉट डन अर्लियर. दॅट इज इनोव्हेशन. ओके, लास्ट येस जोरात बोल. Building leadership team is a daily action. कारण दररोज आपली माणसं कंपनीत येतात, डेली येतात, डेली त्यांनी काहीतरी लिडरशिप एक्झिक्यूट करायलाच हवी ना, तरच लीड करणार ते. ग्रेट. सो नाव वी आर सॉर्ट ऑफ वॉर्म्ड अप. आता आपण यापुढे जाऊ. आपलं जे TLCचं आपलं जे 6 लिव्हर्स आहेत TLCचे, मला वाटतं हे एक्सिट झालंय. आपले 6 लिव्हर्स आहेत. फायनान्स, इंटरनल प्रोसेसेस, सेल्स अँड मार्केटिंग, स्ट्रॅटेजी, पीपल अँड लिडरशिप. आणि आपण लिडरशिप बद्दल बोलतो, पण लिडरशिप इज ड्रायव्हिंग ऑफ द 6 लिव्हर्स, ऑफ द अदर 5 लिव्हर्स. सो इनोव्हेशन इन ऑल लिव्हर्स इज पॉसिबल. आणि आपण त्या दृष्टीने बोलणार आहोत की हाऊ वी कॅन इनोव्हेट अँड अडॅप्ट टू ऑल द लिव्हर्स. अँड वी स्टार्ट विथ लिडरशिप ॲज द फर्स्ट लिव्हर फ्रॉम वेअर वी कॅन इनोव्हेट. सो इनोव्हेशन इन लिडरशिप इटसेल्फ ते कसं करता येईल याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. बेसिकली आपण इथे बघितलं की सगळीकडे वर दिसतंय व्हॅल्यू इंटेंट, व्हॅल्यू डिलिव्हरी, व्हॅल्यू प्रमोशन. सो एव्हरी लिव्हरचा पर्पज काय आहे तर तो हा आहे. सो सेल्स अँड मार्केटिंगचा पर्पज काय तो व्हॅल्यू प्रपोज करणं आहे. इंटरनल प्रोसेस इज व्हॅल्यू क्रिएट, पीपल इज व्हॅल्यू डिलिव्हरी, फायनान्स इज व्हॅल्यू कॅप्चर. सो लिडरशिप म्हणजे व्हॅल्यू इंटेंट. व्हॉट इज दॅट व्हॅल्यू वी वॉन्ट टू वी आर इंटेंडेड टू बिल्ड. आणि मी एक सिम्प्लिफाय थिंग्स फॉर द न्यू कमर्स. व्हॅल्यूचं सिम्पल डेफिनेशन इन अ मॅन्युफॅक्चरिंग एन्व्हायरमेंट. व्हॅल्यू इज बार म्हणून फिनिश गुड म्हणून. बार विकणार 100 रुपयाला, फिनिश गुड विकणार 200 रुपयाला. यू आर ॲडिंग 100 रुपीज व्हॅल्यू. And there are processes through which you are adding that value. And there are various ways to increase that value. तुम्ही त्या फिनिश गुडला असेंबली करून दिले तर अजून व्हॅल्यू ॲड होईल. त्याच्यानंतर कॉस्ट, त्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी केली तर व्हॅल्यू ॲड होईल. सो देर आर व्हेरियस वेज ऑफ इन्क्रीजिंग व्हॅल्यू. ओके, सो सेल्स मायनस इनपुट कॉस्ट इज व्हॅल्यू ॲडिशन. आणि आपल्या अख्खा गेम इज आपण इन्क्रीजिंग हाऊ वी इन्क्रीज द व्हॅल्यू ॲड करतो आणि ती डिलिव्हर कशी करतो. सिम्पल डेफिनेशन तुमच्या डोक्यात ठेवा बॅकग्राऊंड. सो जर आपण व्हॅल्यू कॅप्चर जी करतोय, फायनान्स इज कॅप्चरिंग दॅट व्हॅल्यू, की इथे जर इम्प्रुव्हमेंट केली आहे तर त्याचे ॲक्च्युअली पैसे मिळतात का? तर दुसरेच लोक म्हणतात DSI झाला तर काय व्हॅल्यू कॅप्चर होते का? जर काही व्हॅल्यू कॅप्चर होत असेल आणि ती आपल्याला वाढवायची असेल, 100 रुपये आहे तर उद्या 120 रुपये व्हॅल्यू ॲड करायची असेल तर काय करायला लागेल? बिकॉज नाव दिस इज सेटिंग द बार, की आपल्याला सपोज 20 रुपये ॲड करायचे, 20% ॲड करायचे सपोज व्हॅल्यूमध्ये. तर आपल्याला इंटरनल प्रोसेसेसमध्ये काहीतरी करायला पाहिजे ज्याने 20 रुपये वाढतील. नंतर हे कस्टमरकडे आपल्याला प्रपोज करता आले पाहिजे की आपली एवढी व्हॅल्यू ॲड केली, कस्टमर शुड बी रेडी टू पे दॅट ना 20 रुपये एक्स्ट्रा. त्याच्यासाठी काहीतरी स्ट्रॅटेजी पाहिजे. हाऊ डू वी ॲड व्हॅल्यू, वेअर डू वी ॲड व्हॅल्यू, वेअर इज द स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट. आणि ही बिझनेस स्ट्रॅटेजी पण पाहिजे. आणि त्याच्यासाठी यू हॅव टू फायनली डिलिव्हर इट. युअर पीपल शुड बी ऑल सेट टू इन्क्रीज दॅट व्हॅल्यू अँड डिलिव्हर. सो एक तुम्ही ठरवलं की आपल्याला ह्या वर्षी APP मध्ये टाकलं की व्हॅल्यू ॲड करणी चाहिए, तर ऑल अदर लिव्हर्स कम इन टू प्ले. ही व्हॅल्यू ॲड करायला प्रत्येक लिव्हरमध्ये काय झालं पाहिजे. आणि हे सगळं ठरतं कसं आपल्या लिडरशिप पण ठरतं. बिकॉज व्हॅल्यू इंटेंट कम्स फ्रॉम लिडरशिप. सो दीज आर द 6 लिव्हर्स बाय विच देर इज स्कोप फॉर यू टू ॲड व्हॅल्यू इन एच ऑफ द लिव्हर्स. आणि आज आपण स्टार्ट विथ लिडरशिप. लिडरशिपमध्ये आपण व्हॅल्यू इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी व्हॉट आर दोज इनोव्हेटिव्ह ऑर अडॅप्ट थिंग्स विच वी कॅन डू याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. So now on the
the table, you will discuss ways and means. They will discuss and list at least 5 innovative initiatives of increasing value as a leader. Okay? And just to give you a hang of what I mean, I'll give you one case study example, and maybe you can take it from there. Think of more ideas. Okay? So the case study is of a manufacturing company, automotive, Arrow Precision Components. या कंपनी ही ऑटोमोटिव्ह कंपोनंट म्हणून 180 कोटी टर्नओव्हर आहे याचा. एक फाउंडर मिस्टर कुलकर्णी इज एज 62, सेकंड लाईन ॲव्हरेज एज 48 आहे. सेकंड लाईन त्यांची जी आहे त्याचा ॲव्हरेज एज 48 आहे आणि यंग लोकांचं ॲव्हरेज त्यात 28 to 35 आहे. असं त्याचं स्टाफचं कॉन्फिगरेशन आहे. जस्ट ब्रीफली तुम्हाला आयडिया देतो. आणि त्याचं कॉन्टेक्स्ट असं आहे की मार्जिनचं शिल्की त्यांना लक्षात येतं कुलकर्णी सरांनी की मार्जिन्स कमी होत चालले आहेत. कस्टमर्स आर पुशिंग फॉर डिजिटायझेशन, ट्रेसिबिलिटी, फास्टर RFQ टर्नअराउंड, म्हणजे मॉडर्नायझेशनच्या दिशेने मार्केटच डिमांड करते काहीतरी इनोव्हेटिव्ह वेगळं करायला पाहिजे. पण सिनियर टीम काय म्हणतात, जे चाललंय गेले 25 वर्ष ते चालू आहे जाणं, काय वेगळं विचार करा. आपण सक्सेसफुल झालो होतं, 180 कोटी टर्नओव्हर झालं आहे, अजून काय वेगळं करायला पाहिजे. पण कुलकर्णी म्हणतात की नाही, काहीतरी करायला पाहिजे. पण यंग मॅनेजर्स फिलिंग येतं की आपल्याला पण ऐकत नाही आणि मग त्यांना ऐकत नाही म्हटलं ते सोडून जाणार. सो कंपनी मोठी कशी होणार. So they want to do something different, and so Kulkarni hires a consultant and ते stagnation जे त्यांना वाटतंय येईल त्याच्यावर काहीतरी त्यांना काम करायचं वाटतंय. So one change which in leadership he did was reverse mentoring circles. See, there are seniors who think that they know everything and there are young ones who think that these people लोकांचं नॉलेज आउटडेट झालंय. सो आता काय करायचं आणि म्हणून ते सोडून जातात. सो they decided on doing a reverse mentoring circle. म्हणजे काय करायचं. The trigger point was that they lost an RFQ just because the customer wanted something which is very fast and they were doing an AI based fast comparison. आणि तिथे हे फेल गेले. हे काही करू शकले नाही मॅच त्यांची स्पीड आणि रिक्वायरमेंट. सो 6 young managers formed a reverse mentoring circle. त्यांनी एक 6 young managers circle बनवलं. Each circle had 2 seniors. And monthly 90 minute sessions घ्यायचे. Young ones were teaching the senior ones AI tools, workforce expectations, Gen Zला काय लागतं वेगळं, डिजिटायझेशन, डिजिटल डॅशबोर्ड, लिंक्डइन हँडलिंग, या सगळ्या गोष्टी यंग वन्सनी शिकवल्या जातात. ऑफकोर्स देर वॉज मोमेंट ऑफ डिस्कम्फर्ट कारण आता ज्युनियर घ्यायला शिकवतोय. 30-year-old प्रोडक्शन गाय वॉज टीचिंग ChatGPT, कॉस्ट सिम्युलेशन टू 50-year-old प्लांटेड. इनिशियल रेजिस्टन्स तो होताच, पण 4 महिन्यांनी आउटकम दिसायला लागला आणि RFQ रिस्पॉन्स टाइम रिड्यूस फ्रॉम 10 to 4 days. हे सगळं केलं. रिव्हर्स मेंटरिंगच्या जस्ट पॉवर बघा. 2 new OEM customers ऑनबोर्ड झाले आणि सिनियर लीडर स्टार्टेड आस्किंग व्हॉट एल्स शुड बी डन. सो पीपल त्यांचा इगो बाजूला ठेवून, पोझिशन बाजूला ठेवून दे स्टार्टेड आस्किंग की आता मी काय नवीन शिकू शकतो. दॅट इज द पॉवर ऑफ innovation in leadership. Okay, so now my question to you is की तुम्ही विचार करा की तुमच्या कंपनीमध्ये लीडरशिप या रेंज मध्ये तुम्ही ॲज यू ॲज लीडर्स अँड युअर पीपल ॲज लीडर्स 5 इनोव्हेटिव्ह थिंग्स विच यू थिंक ऑफ, यू वॉन्ट टू लिस्ट दम, डिस्कस दम अँड देन यू ओपन अप द क्लास फॉर शेअरिंग द नॉलेज. चालू करू. अँड यू हॅव एनी क्वेरीज आय एम कमिंग डाऊन देअर नाउ, यू कॅन रेज युअर हँड अँड विल डिस्कस. कोणाला डाऊट काय आहेत का? आपण नॉर्मली प्रोसेसिस मध्ये किंवा ह्याच्यात इनोव्हेशन म्हणतो. नाव वी आर टॉकिंग ऑफ लीडरशिप इनोव्हेशन. लक्षात घ्या, इट्स अ मेजर चेंज इन थिंकिंग. हॅलो, या चलो, हू इज रेडी टू शेअर? यू रेज युअर टेबल नंबर अँड टेक द माइक रॅक. चलो 15 नंबर बोलो. 15 के बाद में 5 sequence as a good way to, if you're ready to talk, first get that mic with you and then raise your number. So you say that. So recently,
shifted from time based to task based. We shifted from time based to task based. So तो किती वाजता येतो याच्यापेक्षा तो किती काम काय टास्क करतो याला जास्त महत्व आहे. Okay, so it gives a flexibility for people. So what is the leadership thought behind this? So leadership thought असं आहे की sir, we cannot give everything that a large agency gives, but we can give something that a large agency cannot. Okay. So flexibility आणि जो आमचा जो येणारा आमच्याकडे जो एम्प्लॉईज आहेत, मे बी फिमेल एम्प्लॉईज किंवा न्यू मॉम्स, so they want flexibility. They are not bad with tasks, they are good with tasks, but they need flexibility. So the flexibility देऊन we want to retain that. So you are providing that leadership which is flexible environment in the company will and it will help to improve productivity as well as attract young talent. For the talent that we value flexibility. Great. तालियां हो गया है. आगे भाई. Sir, I'll narrate this through one example. In very crisp manner. Because others also want to talk. In a couple of last 3-4 months, we had a lot of machines to be produced. Okay. And By the way, produce machines for automation. Automation. SPM side. SPM. Yeah. So in this, I have a mechanical team, I have an electrical team, I have a programming team, so each one has one leader. Yeah. But in this case, when you have 8 to 10 projects, just 5 to 6 leaders are not sufficient for coordinating all the activities and keeping your machine rolling in parallel. Okay. We decided that from all the team members, we dedicate one man as a leader for that machine. He was just going to coordinate with the things. It helped me in 2 things. First thing, there was very good coordination between all the team members. Secondly, each one was emerging like a leader, and I was able to see that we can perform. So you allocated a leader to own that machine's progress. Right. And then all the leaders together. Yeah, each one was doing all the machines, but everyone was a leader for each one of them. एक ownership दी जाए. Right. और वो ownership सब में देखने के बाद there was very healthy competition. And knowledge of that things to each and every member went to a very good value. मतलब मैं इलेक्ट्रिकल देखने वाला हूँ and मैं सब मशीन का इलेक्ट्रिकल देखूंगा और मेरे को ये मशीन का ओनरशिप मेरे पास है. इसका पूरा कोऑर्डिनेट उसने करना है. Okay. और वो सब कुछ मैकेनिकल कुछ इशू है किधर रुका है वो कोऑर्डिनेट करके करके ले. So you created a different type of leadership atmosphere where people are competitive as well as helping each other to produce. Great. तालियां हो गया. Yeah. So you were the winner again. Okay. That's yeah. So we've decided that we will identify the weakest links, weakest levers, priority-wise, and do a surgical strike every month. क्या बात है? Create a cross-functional team, and that team should be able to identify and track each and every information in the company, and they will do high-impact work on that lever for that month, and keep on repeating the levers for every 6 months. Okay. So what was the thought behind it? Why did you think of this? During our discussion, somebody was lacking in strategy. Some like me, I was struggling with finance and everybody. So I will create one high impact team, and I will work on that for 1 month, and then next month I will work on the next strategy. So you decided to focus on one bottleneck at a time. Work on that, and the bottleneck may shift to different, and then you work on that. क्या बात है, fantastic. See, every business will grow from one bottleneck to another. So the fastest way to grow is to attack the bottleneck. And अगर हम crack team बनाते हैं, उसको surgical strike करते हैं, the fastest way to remove a bottleneck. And you do that, the growth भी fastest होने वाली है. So this is a message I think for everyone कि जब fast grow होना है तो bottleneck पे attack करो. We call it CBI or KSA. What is the key success factor or critical business issue in the business? Work on that and you grow to the next level. Great. चलो जरा पीछे से लाते हैं. 29. Yeah. सगळे ऑनच आहेत. They switch on there. My name is Jyotika. So the discussion on the table was ensure the required competency building. Okay. Designing KPIs which deliver values to customers.
culture creation based on core values, creating leaders, and creating positive work culture. एकदम 3-4 सांगितले. Okay, so what is the thought behind it? Why do you want to do this? To deliver the value intent. So उससे क्या होगा? What is the innovation? ये तो सब लीडर को करना ही है. Yes. So every leader has to see to it that the organization is aligned to value. What is the innovative thinking behind this? सोच के बोलना है तो सोच के बोलो. You can discuss on the table and then come out with your answer. Okay, आगे 18. My name is Akash Sir. So I have a media agency. Okay. Manufacturing के उससे example से बताऊंगा. So it's LMS, Learning Management System. Okay. तो shop floor या top floor को बहुत attrition rates बहुत रहते हैं. उसके बाद कोई आता है कोई जाता है उसको पूरा ट्रेनिंग देना होता है. तो LMS में क्या रहता है कि हम लोग पूरा वीडियोस या उसका ग्राफिकल बना सकते हैं SOPs and process का कि कोई भी कभी भी आए और कभी भी जाए. LMS is your product. Yeah, we can provide it. Your product as a solution to people. Yeah, but we are working for ourselves in the agency as well. अगर कोई भी अगर इंटर्न भी आता है तो उसको क्या करना है, उसके रिस्पॉन्सिबिलिटीज क्या है, अगर कोई सॉफ्टवेयर यूज करना है तो कहाँ पे क्लिक करके क्या होगा, ये सारी चीजें उसमें रहती है. और उससे क्या होगा? उससे फर्स्ट ऑफ ऑल ट्रेनिंग का जो शेड्यूल है या फिर ट्रेनिंग में जो कॉस्ट जाता है वो बचेगा. उससे क्या होगा? उससे होगा कि एक तो कोई भी बाइस नहीं होगा क्योंकि कुछ लोग फास्ट लर्नर्स होते हैं, कुछ लोग स्लो लर्नर्स होते हैं. अगर एक डिपार्टमेंट हेड है उसके अगर 5 लोग हैं वो बहुत बाइस हो सकते हैं कि उसने मुझे टाइम नहीं दिया, उसने मुझे नहीं दिया. नहीं, आपके पास सारा सिस्टम है, बाइस नहीं है. और एक ऑर्गेनाइजेशन स्ट्रक्चर में भी अगर उसको हमने डाल दिया कि अगर आपने ये सीखा तो आप आगे चल के यहाँ तक पहुँच सकते हो, तो वो ट्रेनिंग जो वो घर जाके भी कर सकता है. So you created it's an app or a program. What is it? It's like a not SaaS, but like it's for our agency. It can be in the SaaS, but for manufacturing it's like because. So you created something to create an ecosystem where people can learn at their own pace, and it brings an equality about learning and training to the entire organization. Fantastic, तालियां हो गई. Because training is one thing we normally ignore. We only think from a conventional point of view, and at time we thought from a non-conventional or the innovative way. So how can we customize training but still have mass customization? So this helps mass customization of training. Great, fantastic. Chalo, well, yeah. Basically 5 innovative leadership initiatives आपल्याला ऍटलिस्ट नोट करायचे होते. तर त्यामध्ये आमच्या टेबलवरती एक मुद्दा डिस्कस झाला तो असा की तुमच्या ज्या मंथली रिव्ह्यू मीटिंग्स आहेत किंवा तुम्ही एकदा जेव्हा टीमसोबत कनेक्ट करता तेव्हा त्या टीमचं तुम्ही एंड युजरशी कनेक्ट करून द्या. जसं की फॉर एक्झाम्पल आमच्या केसमध्ये माईट बी 3 व्हीलर, ज्या व्यक्तीकडे 3 व्हीलर आहे किंवा 4 व्हीलर आहे त्याच्याने काय होईल, थॉट बिहाइंड इट काय होईल की एक व्यक्ती जो मे बी अकाउंट्समध्ये, परचेसमध्ये किंवा कुठल्याही एक्स डिपार्टमेंटचा एक्स व्यक्ती ऑफिसला येतोय 9 वाजता आणि घरी चाललाय 6 वाजता, या व्यतिरिक्त पण आपण लोकांच्या लाईफला किती टच करतो किंवा अदर दॅन मनी पण आपण काय इम्पॅक्ट क्रिएट करतो हे कुठेतरी त्यांना लिंक होईल आणि कुठेतरी अजून विलिंगनेस किंवा बिलॉंगिंगनेस वाढेल टुवर्ड्स युअर मेबी एंगेजमेंट इम्प्रूव्ह होऊ शकेल. डेफिनेटली. आणि एंगेजमेंट इम्प्रूव्ह झाली तर परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होणार. परफॉर्मन्स इम्प्रूव्ह झाला तर कंपनी परफॉर्मन्स इम्प्रूव्ह. सो द थॉट बिहाइंड दिस टू इम्प्रूव्ह द कंपनी परफॉर्मन्स, टू एंगेज युअर पीपल बेटर वे, अँड दिस इज वन वे टू एंगेज इट इनोवेटिव्ह. इज व्हाट इज ग्रेट. तालियां. चलो हमारा इनोवेटिव साइकिल चालू हो गया है एंड यस टेल. आमच्या इथे डिस्कस झालं की देर शुड बी अ स्ट्रक्चर्ड डे प्लॅन फॉर एव्हरी टीम मेंबर. ओके. जे तुम्हाला क्लायंटसाठी काय करायचं आहे, कस्टमर डिलाईटसाठी काय करायचं आहे, ओन ग्रोथ आणि ओन लर्निंगसाठी काय करायचं आहे, ऑल दोज पॉईंट्स. सो दॅट देर इज पॉवर ऑफ वन थिंग की तुम्ही सायमल्टेनियसली सगळे टीम मेंबर एका गोष्टीवर काम करता. सेकंड आस्पेक्ट थॉट बिहाइंड दॅट थॉट की प्रत्येक जणांनी विचार करायला पाहिजे. सो थिंकिंग सायकल शुड बी डेव्हलप फॉर एव्हरी टीम मेंबर. ती झाली तर लिडरशिप विल गेट डेव्हलप इन एव्हरी इंडिव्हिज्युअल आणि इनोव्हेशनचा तिथे म्हणजे तो तडका येईलच आणि देर इज लर्निंग एज वेल. ओके. आय थिंक दिस इज पहिले झाले होते. I think this is one of the most powerful thought I have heard till now. What they are saying is that how can we create a time slot for thinking
बिकॉज थिंकिंग इज ऑल्सो ए जॉब. जे आपण विसरतो आपल्याला फक्त टास्क टाइम एफिशियन्सी प्रोडक्टिव्हिटी इथे बघतो. थिंकिंग बघत त्याला प्रत्येक जण डोकं घेऊन आले विचार करायला आपण वेळ दिला नाही किती झाला. सो त्यांनी कस्टमर डिलाईट कसा वाढवता येईल इनोव्हेटिव्ह याचं थिंकिंग स्लॉट दिला आहे. त्यांनी अजून काय हे होते थॉट्स. इट वॉज लर्निंग लर्निंग स्वतः लर्निंग कशात करायचं. सो इन द 8.5 hour थिंक यू हॅव प्रोव्हाइडेड स्लॉट्स फॉर थिंकिंग अबाउट his job, his improvement, customer job, customer improvement, company's improvement. Whatever is related to his KRA, KPI, job description, त्याला structured way नी divide. So structured way नी timetable असं create करायचं. Thinking साठी slots आहेत. I think this is a big table we should take. Thinking साठी आपण डेव्हलप करा. पण तुम्हाला भीती असेल आता थिंकिंग म्हणजे आज झोपा काढण्यामध्ये मी विचार करतोय वगैरे सगळे ते प्रोजेक्ट मला येणार आहे. पण that depends on what culture you want to build and what culture you have right now. But the idea of this type of leadership, creating thinking leadership is very powerful. How you handle it or do it is now depending on your willingness and your leadership. Okay, we are going to take a break now. With last one more sharing and we will take a break. We will continue that later. Yes. हो आणि त्याच्या मागचा थॉट काय की रिझल्ट इम्प्रूव्ह करायला लोकांना एम्पॉवर करायला पाहिजे डेडिकेट करायला पाहिजे जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टी ते विचार करतील. इनफॅक्ट मोठ्या गोष्टी पण करू शकतात ते विचार आपण नेक्स्ट स्टेप की असायला पाहिजे सो दॅट आपण मोठ्या गोष्टींवर विचार करतो. सो वी कॅन थिंक ऑन द बिझनेस वाईल युअर पीपल थिंक इन द बिझनेस. ग्रेट झाल्यावर या लास्ट माईक Ours is a manufacturing company. So ERP वगैरह 4 साल से है. Standard. Yeah. Others we also see. 4 साल से काफी चीजें हम ERP पे कैप्चर करते हैं. लेकिन ERP पे टिपिकली डेटा कैप्चर होता है, लेकिन डेटा के ऊपर कोई देखता नहीं है. सो अभी हमने थोड़ा चेंज किया. हमने तीन एक मैनेजमेंट के स्टूडेंट जिसका 1-2 साल का एक्सपीरियंस है, तो हमने वो 3 स्टूडेंट लेके आए. आइडियली हम 4 एक सेल्स में भी लेके आएंगे बुलोड ऑफिस में. सो हमने क्या बिगिन किया, हमने AI के साथ में बैठ के L0 से L6 एक फॉर्मेट बना दिया. L0 मतलब डेटा कैप्चर, ओके. L1 मतलब उसका रजिस्टर. और लोगों के नॉलेज के लिए कि L6 बोलेगा तो आपका प्रॉफिट एंड लॉस स्टेटमेंट, राइट. इस तरह से 350 डेटा हमने ऑलरेडी एक्सेल में डाउनलोड किए. ERP या फिजिकल या एक्सेल वगैरह वगैरह. अभी ये जो 3 जन की MIS की टीम है, मतलब इसके साथ में MIS की 2 जन की ग्रुप है और तीसरा एक है. अभी ये लोग ने हमने डिसाइड किया है कि हम MIS टीम को इनिशियली तो सेट करके बना के देंगे. तो इसमें से जो वैल्यू अभी जो डिसीजन मेकिंग है, जो वैल्यू एडिशन है, वो सारा सिस्टम ड्रिवन से ही होएगा. सो गट फीलिंग वहां पे यूज करेंगे जहां पे एक्चुअली यस या नो आता है. Otherwise, we will take all decisions from the system. So MIS कुछ 84 Excel के अपना BI के डैशबोर्ड भी बन गए और MIS will be now this decision making will be now mandatory. Review meeting में no display, no discussion. Like that. Great, कार्य हो गया. This is for data driven decision making. You have to develop it as a small company. You generally go by gut feeling, which is fine. But as you rightly said, when it comes to the final decision of base of तब gut feeling use करो. Otherwise, the decision making should be data based. Famously, Narayana Murthy also said that God we trust, everybody else should give data to the table. So data के सिवा मेरे को लगता है नहीं. Data क्या बोलते हैं? For that you have to create data. So create a MIS system where data is available, so that people can take that data and build their opinion and build their decision. So that is something which I think everybody should try to do. उसके लिए आप ERP बनाएंगे या Excel में करेंगे, that is up to you. But data is important, is the message which we are getting from this. Okay, चलो.
कितने मिनट में वापस आओगे? हाँ 29 मिनट्स में वापस आओगे.